नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची या कार्यक्रमात आज आपण झिरड गावचा सुपरस्टार खेळाडू अजिंक्य वैती याच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्याने क्रिकेटची सुरुवात कशी केली, कोणा बघून केली, कारण विनोद पाटील असतील, प्रशांत म्हात्रे असतील, कैवल्य पाटील असेल किंवा प्रारंभ असेल, ओमकार असेल, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अजिंक्यने देखील आपल्या नावाचा दबदबा अलिबागच्या क्रिकेटमध्ये नक्कीच केला. त्याने लगावलेले सर्वात लांब लांबचे षटकार असतील, क्षेत्ररक्षण असेल किंवा टायमाला गोलंदाजी करून सामना जिंकवण्याची देखील त्याच्यात धमक आहे, हे वेळोवेळी दाखवून दिले. त्याच अजिंक्यसोबत आज आपण बोलणार आहोत. त्या अगोदर तुम्ही अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला, तसेच यूट्यूबला द पाटील चावडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पूर्ण मुलाखत ही त्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. आपण लवकरच अजिंक्य वैतीसोबत बोलणार आहोत. अलिबागच्या क्रिकेटमध्ये सध्या नाव चर्चित असलेला संघ म्हणजे साई झिराड. जसं नौकर संघ असू द्या, एकविरा थल असू द्या, नाहीतर आपण बोलू हशिवरा संघ असू द्या, त्याच जोडीने साई झिराड हा संघ नेहमी आपल्या खेळाच्या जोरावर आपलं लक्ष वेधित करून घेत असतो. आणि त्यात अजिंक्य वैतीचा हा पूर्ण हात असा असतो असं बोलायला काही हरकत नाही. स्वागत करतो तुझं माझ्या या शो मध्ये. आपण डायरेक्ट प्रश्नांकडेच बोलू. क्रिकेटची सुरुवात कशी झाली आणि कोणाला बघून झाली? सर्वात प्रथम तुझं आणि आपलं अलिबागचं क्रिकेट या चॅनलला थँक्यू बोलेन की त्यांनी मला इथे स्वतःला इंट्रोड्यूस करण्याची संधी दिली. आणि क्रिकेटची सुरुवात बोलायला झालं तर क्रिकेट म्हणजे बहुतेक प्लेयरची क्रिकेटची सुरुवात ही अंडरआर्म पासूनच होते. तशी माझी पण क्रिकेटची सुरुवात ही अंडरआर्म पासूनच झाली. त्यानंतर आमच्या म्हणजे गावात एक पंकज म्हात्रे म्हणून आहे, तो पहिले असत म्हणजे त्याच्याकडे त्याची एवढी फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्रॉंग नव्हती, परंतु तो स्वतःचा मोबाईल म्हणजे असं कोणाला तरी दे किंवा दुसऱ्यांकडून पैसे वगैरे घे असं करून तो टीम पार्टिसिपेट करायचा आमची. तर तेव्हा रॉकस्टार झिराड म्हणून खेळायचो. म्हणजे माझी मेन क्रिकेटची सुरुवात ही रॉकस्टार झिराड म्हणून झाली, म्हणजे ऍज अ ओरम बोलायचं झालं तर. हा, आणि त्याच्यानंतर मग भरपूर प्लेयर रॉकस्टारनी सुद्धा म्हणजे साई झिराड संघाला दिले. मग ते रॉकस्टार नंतर मग ती आपली जय झिराड झाली, आणि मग जय झिराड मधून मी साई झिराड मध्ये खेळायला लागलो. तर हा पूर्ण असा ओव्हरऑल माझा म्हणजे साई झिराड मध्ये खेळण्याचा प्रवास होता. बरोबर. पहिली खेळण्याची संधी जसे तुला त्या राकेश दादांनी दिली, तशीच साई झिराड मध्ये तुझी एंट्री कशी झाली? म्हणजे कोणी तुला साई झिराड मध्ये संधी दिली? नाही, साई झिराड मध्ये तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं की मी इयत्ता 9वीला असताना मी कोळगावच्या ग्राउंडवर, म्हणजे आपली पहिली टुर्नामेंट कोळगाव आणि दिवाळीपासून सुरुवात होते, तर कोळगावच्या ग्राउंडवर माझी साई झिराड मध्ये एंट्री झाली. पण त्याच्या मागे म्हणजे जेव्हा आम्ही रॉकस्टार म्हणून खेळायचो तेव्हा म्हणजे त्या टाइमला मी आणि निवास भोईर हे दोघं जण एका सोबतच साई झिराड मध्ये इन झालो. आणि त्याच्या अगोदर बोलायचं झालं साई झिराडच्या बाबतीत, तर साई झिराडला बरेच असे प्लेयर गेलेत. म्हणजे विनोद पाटील असेल, प्रशांत म्हात्रे असतील, मनीष भोईर असतील, कैवल्य पाटील असतील, आणि त्यांच्या नंतर तर कोण म्हणजे आता झालं तर मुकेश भोईर आहे, अनिकेत भोईर आहे. त्यांच्यानंतर मग आपला सुमित म्हात्रे असेल, ओमकार पाटील असेल, हे 2 प्लेयर इन झाले. नंतर त्याच्या खालोखाल बघायला झालं तर मग रोहन घाटे असेल, प्रारंभ पाटील असेल, नंतर मग समीर थळे असेल. आणि त्याच्यानंतर मग माझा आणि निवासचा नंबर साई झिराड मध्ये लागला. आणि त्याच्या आता खालोखाल बघायला झालं तर मग माझा भाऊ अर्पित असेल, मंदार म्हात्रे निलू लेफ्टी आमचा बॅट्समन तो असेल, ऋषी पाटील असेल, म्हणजे तोही 1-2 वर्ष आमच्या टीम म्हणजे माझ्या टीम सोबत होता, पण त्याने आता सध्या म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये तो जॉईन झाला. पण असं साई झिराडचं एक सांगायचं झालं तर म्हणजे हे त्यांनी म्हणजे बरेच असे प्लेयर नवीन 2-3 वर्षानंतर ते म्हणजे तयार करत जातात. हा एक साई झिराडचा मेन प्लस पॉईंट आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू इंट्रोड्यूस करतो असं बोलायला हरकत नाही. 100%. कारण की त्यामागे मेहनत सुद्धा घेतली जाते. कारण की म्हणजे आमचे मनीष भोईर असतील किंवा प्रशांत म्हात्रे असतील,
ते दोघं जण सोबत त्यांच्या म्हणजे जर बॉलर नवीन चांगला होत असेल तर ते त्यांच्या सोबत उभे असतात की तू असं टाक, असं या टप्प्यावर टाक, इथे टाक, तिथे टाक, म्हणजे भरपूर असं सजेशन देत असतात. बॅटिंगचा बॉल झाला तर मग किपरच्या मागे विनोद पाटील असतो, तो सांगतो की कोणता बॉल कुठे मारायचा, कसा खेळायचा. त्याच्यामुळे म्हणजे भरपूर स्वतःला कॉन्फिडन्स पण येतो आणि गेम पण सुधारून जातो. मग थोडं थोडक्यात बोलायचं तर सिनियर खेळाडूंनी संघ सोडून दिल्यानंतर असं बरोबर नाही बरोबर. केलं की संघ हा, वाऱ्यावर सोडला. त्यांनी हवाल्यावर सोडला, वेळोवेळी बरोबर. तुम्हाला सपोर्ट वेळोवेळी तुम्हाला 100% सपोर्ट शंभर करून टक्के प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कसं खेळलं पाहिजे, कशी सिच्युएशन हँडल केली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला, असं बोलायला काही हरकत नाही. बरोबर 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 बरोबर. जसं तू बोललास की कोलगावच्या ग्राउंडवर एक दोन चेंडूत 5 धावांची गरज असताना तू षटकार मारला होतास आणि तिथून तुला संघात एक प्रमुख खेळाडू म्हणून म्हणजे हा षटकार हा. मारू शकतो नाही किंवा पण मॅच. तेव्हा मॅच फिनिश करतो, पण तेव्हा पण मला असं म्हणजे म्हणजे ऍज अ बॅट्समन नाहीच, मी पण म्हणजे जवळजवळ 3 ते 4 वर्ष संघामध्ये ऍज अ फिल्डर म्हणूनच होतो. आणि जेव्हा आता हे म्हणजे विनयभाई वगैरे हे जेव्हा म्हणजे रिटायरमेंटकडे वळाले तेव्हा मग आम्हाला कुठेतरी बॅटिंगचा चान्स मिळायला लागला. आणि मला पण कसं आहे म्हणजे बॅटिंगला म्हणजे अजूनपर्यंत मी ओपन तर कधी केलं नाही. माझा ऍज अ रोल म्हणजे फिनिशरच असतो. म्हणजे माझ्या वाट्याला किती म्हणजे मोजून 7 ते 8 बॉल येत असतात, त्याच्यामध्ये आपला बेस्ट देण्याचा म्हणजे प्रयत्न मी करत असतो नेहमी. बरोबर. तोच प्रश्न आहे माझा की कोणता असा सामना होता नंतर म्हणजे त्यानंतर की हम्म. जेव्हा अजिंक्य वैती लोकांच्या नजरेत आला, म्हणजे ते 2-3 वर्षाचा कालखंड तो तू फिल्डिंग मध्ये घालवलास. त्यानंतर थोडीशी बॅटिंग प्रत्येकाच्या नशिबात येते, पण अशी कुठली तरी बरोबर. मोठी एखादी टुर्नामेंट असते की तिथं आपल्याच नावाची चर्चा होते, अशी कोणती टुर्नामेंट? असं म्हणजे खास तर असं बोलता येणार नाही, कारण की कसं आहे, कारण की माझा जो रोल आहे म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर आता पंकज जाधवची पण कुठली तुम्हाला मोठी इनिंग दिसणार नाही. कारण की ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कसं माहिती जो जो प्लेअर जो ओपन करतो त्याच्या रन्स आपल्याला दिसून येतात, पण जे पाठी बॅक म्हणजे बॅकएंडला जे बॅटिंग करतात त्यांच्या कधी रन दिसून येत नाही आपल्याला. कारण की बरोबर. आमच्या रन किती जास्तीत जास्त राहणार तर किती 15 ते 20 रन आम्ही करणार, पण आमचा बॉलचा काउंट किती असतो 3 ते 4 बॉलमध्ये आम्ही 15 ते 20 रन मारून जातो. असं आहे. पण माझी पण एक स्वतःला म्हणजे पर्सनल अशी इच्छा आहे की मला पण मोठ्या इनिंग खेळायच्या आहेत, कारण की माझी इनिंग कधी पूर्ण झालेली मी मला तरी आठवत नाही. कारण की जेव्हा जेव्हा जर समजा 70 रन चेस करायचे आहेत तर मी म्हणजे मॅच फिनिश केली की माझी इनिंग अपुरीच राहते, म्हणजे मला पूर्ण इनिंग कधी खेळताच येत नाही. किंवा बरोबर. पंकज जाधव जाऊन बघायला, पंकज जाधव तुम्हाला आठवत नसेल की 50-50 मारत किंवा 40-50 मारत, असं कधी होतच नाही. पण ते जे जे आपल्या इथून ओपन करतात जेव्हा म्हणजे परवीन काझी घ्या किंवा केतन म्हात्रे घ्या, हे कसे ओपन करतात त्याच्यामुळे त्यांना जास्त मोठी इनिंग खेळायला भेटते. तशा माझ्या बाबतीत तर होत नाही, कारण की मला कधीच मोठी इनिंग खेळायला भेटत नाही. प्रश्न आहे की तुझी बॅटिंग ऑर्डर आहे ना ती नेहमी चेंज होत असते. कमी चेंडू तुझ्या नशिबात येतात, कधी ओपन पण करतो जेव्हा कधीतरी मग एकदम 2-4 बॉल शिल्लक असताना अजिंक्य वरती येतो. त्याबद्दल काय सांगशील? बरोबर आहे बरोबर. संघाने पण तुला प्रमोट केलं पाहिजे वरती, असं बोलायला हरकत नाही, कारण ओपनिंग जर दिली तर तुझी इनिंग जी तुझं स्वप्न आहे ती पूर्ण होऊ शकते. काय सांगशील त्याबद्दल? नाही नाही, मला मला माझ्या स्वप्नांच्या जास्त म्हणजे टीमचा कसा फायदा होईल ह्याच्यावर मी जास्त भर देतो. म्हणजे आता बोलायचं झालं तर आमच्याकडे सर्कलला चांगले खेळणारे बॅट्समन सुद्धा आहेत. म्हणजे आता जेव्हा आपली 6 ओव्हरचा सामना असतो तेव्हा कैवल्य पाटील आहे, ओमकार पाटील आहे, हे जर दोघं ओपन करत असतील, आता रितेश मात्र एक त्यातल्या त्यात चांगला खेळायला लागलाय. किंवा आमचं साई जिराटचं कसं आहे की आम्ही म्हणजे ऑब्झर्व करून बॅटिंग ऑर्डर पाठवत असतो. समजा लेफ्टी बॉलर आला तर मग आमच्याकडे मंदार म्हात्रे आहेत, त्याला आम्ही म्हणजे पुढे पाठवतो. तर माझा टीमचा जर जास्त म्हणजे माझ्यावरती विश्वास आहे की हा ऍज अ फिनिशर चांगला करू शकतो. तर जर टीमचा जर चांगला होत असेल तर म्हणजे मला माझं सेग्रेट करायला काही हरकत नाही, म्हणजे असं आहे. म्हणजे मला जरी पुढे नाही जायला भेटलं तरी चालेल, पण टीम जिंकली पाहिजे, बस. नक्कीच. हेच पण महत्वाचं आहे. ही खरी गोष्ट आहे, कारण संघ जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवू तेव्हा आपलं जसं संघ पुढे जाईल तेव्हा आपल्या नावाची उत्तरोत्तर प्रगती होत जाते, हे बोलायला काही हरकत नाही. बरोबर आहे. कारण संघच आपल्याला पुढे घेऊन जात असतो नेहमी. पण आता प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की पहिली मॅन ऑफ द मॅच पण सांग, आणि तुझ्या जी ओव्हरऑल बक्षिसं जी भेटली, समजा बेस्ट बॅट्समॅन असेल, सिरीज असेल, कुठे कुठे भेटली, काय सांगशील? ना असे भरपूर प्राइज मिळालेत, पण अजूनपर्यंत तुम्ही मला लास्ट टाइम पण क्वेश्चन विचारलात, हा क्वेश्चन म्हणजे मी खूप आठवायचा प्रयत्न केला, पण मला पण अजून आठवलं नाही की मला फर्स्ट मॅन मॅच कुठे मिळाली. पण अंडर आर्मची 101% मला रांजणपाड्यामध्ये मिळालेली.
आणि असे पर्सनल प्राइज बघितलं तर म्हणजे भरपूर बेस्ट बॅट्समन मिळाले आहेत, सिरीज मिळालेली आहेत, पण जास्त बेस्ट बॅट्समॅनचे अवॉर्ड मला मिळाले आहेत मोस्ट ऑफ करून. तू मगाशी असं व्यक्त केलंस की मला जास्त खेळायला चान्स भेटत नाही, कमी प्रमाणात भेटतंय, कमी बॉल असताना मला उतरवलं जातं. तुझा आवडता नंबर कोणता असेल जर तुला खेळायला जर वरती चान्स दिला तर कुठल्या नंबरला खेळायला आवडेल? मला ओपन करायला कधी आवडेल. तेच कारण की आमचं आहे. ओपन करायला कसं असतो, म्हणजे 2 ओव्हर सर्कलचे खेळायला मिळतात. आपला म्हणजे स्कोरही चांगला होतो, म्हणजे 4-5 बॉल बॅटवर चांगले लागले की स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढतो की आता आपण चांगला गेम म्हणजे मारू शकतो. पण टीमचा विचार केला तर टीमच्या म्हणजे आमचे जे टीम मेंबर आहेत म्हणजे सिनियर प्लेअर आहेत ते असं विचार करतात की मोस्ट ऑफ सर्व म्हणजे आता साई जिराडा संघ सुपर 8 मध्ये खेळतो, तर प्रत्येक टीमकडे 2 बॉलर चांगलेच असतात. म्हणजे असं मी कुठल्याही टीमला असं कमी लेखत नाही की बाबा त्यांचा बॉलिंग अटॅक लूज आहे. प्रत्येक बॉलर म्हणजे टीमकडे 2 बॉलर हे शुअर शॉट चांगलेच असतात. मग माझ्या टीमच्या मेंबरचा असा विचार म्हणजे असं त्यांचं मेंटॅलिटी अशी आहे की जर हे 2 बॉलर जर सेफ पाहिजे तर तू नंतरच्या कोणत्याही बॉलरला मारू शकतोस. त्याच्यामुळे ते मला पाठी ठेवतात की बाबा या 2 बॉलांपासून तू जर सावध राहिला असता तू नंतर कोणालाही मारू शकतो, त्यासाठी ते मला पाठीमागे ठेवतात. बरोबर. पण माझा हाच प्रश्न असेल त्यालाच जोडून की अजिंक्य वैतीने आजपर्यंत 50+ धावा केलेल्या मी तरी ऐकल्या नाही. नाही नाही, मी फक्त रबर बॉलला 2 म्हणजे हाफ सेंचुरी मारल्या होत्या, पण बाकी तर मी तुम्हाला ते मागाशी पण सांगितलं की मला 7 ते 8 बॉल खेळायला मिळतात, त्याच्यामध्ये मला बेस्ट द्यायचा मी प्रयत्न करतो. मग कधी कधी तुझं असंही हे होतं की नक्कीच जाऊन ड्रीम असेल, डायरेक्ट मारायला. हा बरोबर आहे. कारण 50 धावा ही एक अचिव्हमेंट असते प्रत्येकाच्या आयुष्यात. 50 धावा करणं पण एक मोठी गोष्ट असते की पूर्ण वेळ आपण क्रीजवर राहून आपल्या स्वतःच पण धावसंख्या वाढवली पाहिजे, ही हा, नक्कीच असते. आम्हाला कधी बघायला भेटेल अशी अपेक्षा करतो तुझ्याकडून. नक्कीच नक्कीच. जर मला टीमने जर संधी दिली ओपन करायची तर मी नक्की म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण करेन. ओपन क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये काय फरक सांगशील? की ओपन क्रिकेट आपण क्वचित खेळतो, जसं ग्रामीण क्रिकेट आपण रेग्युलर आपल्या मॅचेस चालूच असतात. काय सांगशील फरक त्यामध्ये? नाही, क्रिकेट हे क्रिकेटच आहे, म्हणजे जे ग्रामीण असू दे किंवा ओपन क्रिकेट असू दे. पण मला तरी असं वाटतं की आपल्या इथलं क्रिकेट हे ह्याच्यामुळेच म्हणजे मागे आहे. कारण की आपल्या इथे कसं केलं जातं, म्हणजे आपण आता बोलतो ग्रामीण खेळतो, त्याच्यामध्ये पण आता सुपर 8 आला, त्या सुपर 8 मधून परत त्यांनी सुपर 4 केला, म्हणजे ज्या अजून चांगल्या टीम आहेत त्या अजून वरती खेळणार. तर मी सर्वांना असंच सांगेन की जे पहिले खेळत होते तेव्हा आपल्याकडे असा कुठलाच फॉर्मॅट नव्हता की टीम टू टीम बोला किंवा गाव टू गाव बोला. पहिले सर्वजण ओपन क्रिकेटच खेळायचे. तसंच जर ओपन क्रिकेट जर खेळलं तर आपल्याकडचे प्लेयर सुद्धा नवीन नवीन म्हणजे जे बाहेरचे प्लेयर येतील अलिबागमध्ये त्यांना सुद्धा आपले प्लेयर दिसून येतील, त्यांना सुद्धा बोलवलं जाईल. त्याच्यामुळे आपल्या प्लेयर लोकांचा सुद्धा गेम इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर हे आपल्याकडे मला तरी वाटतं कुठेतरी थांबवलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे की 1 किंवा 2 लॉट आपले पूर्ण 16चा लॉट आहे तो ओपन ठेवला पाहिजे. म्हणजे कसं कोणी कुठूनही खेळू शकतो आणि आपल्या मुलांचा इथली गेम ही सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतो. नक्कीच, कारण सुपर 8 मुलं खूप साऱ्या गोष्टी आता आपल्या इथं बदलतात. बरोबर कारण आहे, बरोबर आहे. तेच तेच संघ आपल्याला खेळताना देखील दिसतात, किंवा तेच तेच खेळाडू आपल्याला लीग मॅचेना पण खेळताना दिसतात. आणि आपण बोलतो की हे बरोबर. खेळाडूच का, हेच खेळाडू का सारखे. त्याबद्दल काय सांगशील? सुपर 8 हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. नाही, तुम्ही एकदम बरोबर विचारलात. कारण की काही लोक बोलतात की जेव्हा लीग होतात तेव्हा म्हणजे सुपर 8चेच प्लेअर खेळतात, म्हणजे बाकीच्या लहान प्लेअरला चान्स मिळत नाही. तर बरोबरच आहे ना, म्हणजे जो पहिल्यापासून एवढी मेहनत घेतो, जो म्हणजे सुपर 8ला खेळतो, त्यांचेच प्लेअर आम्ही म्हणजे ऍज अ जो कोण कॅप्टन असेल तो ऍज अ त्यांचेच प्लेअर घेणार. कारण की तुम्ही कधी आमच्या नजरेमध्ये दिसूनच येत नाही तर आम्ही तुम्हाला कशी बुली लावू शकतो. बरोबर. कारण नेहमी कसं होतं की हाच प्रश्न आहे की सारखे तेच तेच प्लेयर दिसतात. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळे एकत्र खेळाल तेव्हा तुमचा गेम मी दिसेल. तर मी आणि तर तुमच्या हा बरोबर आहे. मी तर ह्याच्यावरती एक सांगेन की जसं म्हणजे मी कबड्डी खेळायचो तेव्हा जसं कबड्डीमध्ये चालू होतं की बाबा आज समजा दिगोडीला टुर्नामेंट आहे, तर आज या चार 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 संघांनी पहिलं, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे प्राइज मारले.
तर जेव्हा नेक्स्ट टुर्नामेंट कोळगावला असेल किंवा नेक्स्ट टुर्नामेंट आवासला असेल तर हे 4 संघ वरती राहणार आणि अजून दुसरे 4 संघ आहेत ते खाली येणार. म्हणजे असं जर कुठेतरी लॉट पद्धतीने सुरू केलं तर सर्वांना चान्स मिळून जाईल. नाहीतर मग एक बेस्ट ऑप्शन आहे की डायरेक्ट 32 टीमच्या चिठ्ठ्या उडवायच्या. जशी ज्यांची मॅच लागेल म्हणजे कसं काही कोणाला वार नंतर कसं असतं की मला हा वार पाहिजे, मला तो वार पाहिजे, मला हा वार ऍडजस्ट होत नाही. तर पहिले जे 8 येतील ते गुरुवारी खेळतील, दुसरे जे 8 चिठ्ठे येतील ते फ्रायडेला खेळतील, नंतर सॅटर्डे आणि संडे. म्हणजे कोणाला काही वादच येणार नाही याच्यामध्ये. हे जर एक आपल्या इथे झालं तर म्हणजे अजून बेटर होईल असं मला तरी वाटतं. नक्कीच. पुढला प्रश्न माझा असाच आहे त्यालाच जोडून की एक जर एखाद्याची टुर्नामेंट आहे तर तो त्याच्यासाठी एक विशिष्ट असे लॉट्स तयार करतो की जिथून आपल्याला नंबरला जाता येईल. एक दिवस त्यांचा नाही असतो. नाही तर बरोबर हे आहे, बरोबर. याबद्दल काय सांगशील की हे असं झालं नाही पाहिजे की तुम्ही ठीक आहे तुमची टुर्नामेंट नंबर आला पाहिजे पण तुम्ही ज्या लॉटला खेळता त्याच लॉट मधून तुम्ही फायनल पर्यंत पोहोचा किंवा सेमी पर्यंत पोहोचा. काय सांगशील त्याबद्दल? नाही हे कसं आहे हे म्हणजे स्वतःची पर्सनल चॉईस आहे तर ह्याच्यावरती आपण काय असं इंटरफेअर करू शकत नाही. पण मला एक वाटतं की आपण जर 32चा ड्रॉ पाडतो तर त्याच्यात त्याची पण चिठ्ठी टाकायची. जो म्हणजे जी कुठला संघ लागेल तो लागेल. मग हे फक्त कसं म्हणजे ते सर्वांनी फॉलो केलं पाहिजे की एक संघ फॉलो करतोय दुसरा संघ फॉलो करत नाही. मग हे कुठेतरी त्या क्रिकेटला डिस्टर्बन्स आल्यासारखं होतं. आपल्याकडे हाच एक मेन ड्रॉबॅक आहे की रूल्स अँड रेग्युलेशन अलिबागमध्ये फॉलो केले जात नाही. म्हणजे एका टीमने जर केले तर ते दुसरा संघ करेल असंच नाही. मग एक कुठेतरी मोडतोय दुसरा कुठेतरी त्याचं परत हे करतोय. मग हे करून कसं एका दोन टीमचं नुकसान होतं. त्याच्यामुळे जेव्हा रूल्स अँड रेग्युलेशन जेव्हा फॉलो करतील तेव्हा आपल्याकडे सुद्धा म्हणजे क्रिकेटचं चांगलं क्रिकेट बघायला मिळेल आपल्याला. चांगला स्तर वाढेल क्रिकेटचा असं बोलायला हरकत नाही बरोबर आहे, जर असं बरोबर आहे. झालं तर. पुढला प्रश्न असा आहे की तू साई धीरज संघाबद्दल काय सांगशील? तुझा पूर्ण इतिहास मागाशी तू जरी सांगितलं तरी तू ज्या खेळाडूंची नावं घेतली होतीस त्यांनी त्यांचा काल जितका गाजवला ते अजून देखील त्यांच्या नावाची चर्चा पूर्ण अलिबाग तालुक्याच्या बाहेर देखील आहे. काय सांगशील साई धीरज संघाबद्दल? साई जिराड बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे खूप काही साई जिराड बद्दल बोलायचंय. कारण की साई जिराड मध्ये जेव्हा बघायला जायचो तेव्हा म्हणजे आपले विनोद पाटील असेल, छोटम शेठ असतील, राजेश भावे असतील, अजून प्रकाश अष्टमकर असतील, त्यानंतर चंद्रकांत भोईर असतील, अजून सुहास विराटकर असतील. म्हणजे हे जेव्हा खेळायचे तेव्हा म्हणजे आपल्याला माझं एक फक्त स्वप्न होतं की यांच्यासोबत मला खेळायचं. असं नाही की बाबा मला म्हणजे बॅटिंग भेटलीच पाहिजे किंवा फिल्डिंग भेटलीच पाहिजे. फक्त मला त्यांच्यासोबत टीम मध्ये 11 मध्ये उभं राहायचंय. तर ते बघत असताना म्हणजे म्हणजे बरं म्हणजे खूप मस्त वाटायचं मॅच बघायला गेल्यानंतर. नंतर मग कुठे कुठे थोड्या काळानंतर आपला संघात नंबर लागायला लागला. मग नंतर कसं व्हायचं की म्हणजे मी ऍक्च्युअल मध्ये बाहेर असताना मोजायचो की नाही आता 8 झाले 9 झाले आता मला बोलवतील, आता 10 झाले नंतर मला बोलवतील. मग कोणतरी एक नवीन म्हणजे 11 प्लेअर येणार. मग कसं व्हायचं म्हणजे आपण लिटरली शिव्या घालायचो म्हणजे हा कशाला आला, हा जर नसला तर म्हणजे मला आज चान्स मिळाला असता. म्हणजे कुठेतरी वाटायचं असं की बाबा कधी एकदाचा संघामध्ये खेळतोय. तर म्हणजे आणि जास्त कोण बोललं तर पंकज म्हात्रेमुळे म्हणजे मी आणि निवास एका वर्षी साईजरामध्ये इन झालो. बरोबर. तुला असं कोणता खेळाडू वाटतोय की जो लोकांच्या नजरेत आलाच नाही साई धीरज संघाचा? असं बघायला झालं तर म्हणजे भरपूर प्लेअर आहेत आत्ताच्या जमान्यात. पण अजून एक प्लेअर आहे की म्हणजे जे बोलतात ना आपण की त्याच्याकडे अंडररेटेड करून बघितलं जातं. तर सर्वांना माहिती आहे तो पण तो असा कुठेच दिसण्यात आला नाही. मी म्हणजे उल्हास पाटील करून सर्वांना माहिती असेल. आपल्याकडे त्याचा एक म्हणजे अलिबाग तालुक्यात बोलतो तरी चालेल त्याचा एक रेकॉर्ड आहे. म्हणजे त्यांनी जवळजवळ 11 सिक्स एका इनिंग मध्ये मारलेले होते आणि ते एका वेळी नाही तर 3 वेळा मारलेले आहेत. म्हणजे हा रेकॉर्ड म्हणजे हे 11 सिक्स एका इनिंग मध्ये मारणं खाऊ नये पण ते त्यांनी करून दाखवलेलं. तो कधी म्हणजे म्हणजे त्याला पिक्चर मध्ये आणि आला त्याला नाही. कधी पिक्चर कधीच नाही आणि तो कधी त्याला प्रॅक्टिसची गरज नाही. तो कधीतरी म्हणजे आपल्या टोलरवरून आला बोटीवरून आला की म्हणजे उल्हास पाटीलची मॅच आहे चल की तो गेला आणि कोणाला वाटणार पण नाही की हा एवढा म्हणजे मारून जाईल. पण त्याला प्रॅक्टिसची गरज नाही काय नाही हा येणार आणि म्हणजे बॉलरला धुवून जाणार एवढा आमचा विश्वास होता. बरोबर. तू मागाशी छोटम शेठचं नाव घेतलंस. छोटम शेठ बद्दल काय सांगशील? कारण साई धीरज संघाला त्यांचा खरोखर वर्ध असत आहे कारण त्यांचाच संघ आहे बोलायला हरकत नाही.
काय सांगशील त्यांच्याबद्दल? छोटम शेड बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे भरपूर काय आहे. म्हणजे आता मी टोटली म्हणजे माझं पर्सनल मला तर सांगत नाही, मी टोटल अलिबाग आपला जो अलिबाग क्रिकेटचा ग्रुप आहे त्यांच्याकडून त्यांना म्हणजे थँक्यू बोलेन की आपल्याकडे जी म्हणजे जो लीग फॉर्मॅट आहे आपल्याकडे तो सर्वात प्रथम छोटम शेट यांनी चालू केला असं मला तरी वाटतं. आणि म्हणजे कसं आहे की आता लीग भरपूर होतात पण जेव्हा त्यांनी जो फॉर्मॅट हा चालू केला त्याच्यानंतर सर्व लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यानंतर इंट्रोड्यूस केला. मग त्याच्याबद्दल मी असं त्यांना एकट्यानं पर्सनल असं हे नाही बोलत कारण की मग आज छोटम शेटचे एपीएल होते, नंतर मग महेंद्र शेटची दमदार आमदार लीग होते, प्रशांत नाईक सरांची लीग होते, चिवताईची लीग होते, आता साखरवाले सुद्धा लीग ठेवणार आहेत. म्हणजे लीग फॉर्मॅट आता आपल्याकडे चालू झालाय. त्याच्या पण त्याची पहिली सुरुवात आहे ही छोटम शेट यांनी केली. मग त्या आता मी तुमच्या एवढे म्हणजे पॉडकास्ट बघितले 8-9 असतील पण त्यांना असं कोणी पर्सनल असं कोणी म्हणजे असं हे नाही केलं. आणि मी ऍज अ म्हणजे त्यांच्या गावातल्या म्हणून त्यांना मी असं सपोर्ट नाही करत पण आपल्या पूर्ण अलिबाग क्रिकेटचा जो म्हणजे ग्रुप आहे त्यांच्या बरोबर. वतीने मी त्यांना थँक्यू बोलेन की त्यांनी याच्यासाठी खूप काही सपोर्ट केला आपल्याला. नक्कीच म्हणजे कारण की अलिबागच्या आता कारण की खेळाडूंना प्रकाश ज्योतात आणण्याचं काम छोटम शेट्टी केलं, कारण ते छोटम शेट पायात स्थायी घातला. अलिबाग प्रीमियर लीग बरोबर सारखं यशस्वी पर्व करणं, एवढे वर्ष सातत्याने करणं, हे पण मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाची गावोगावी पण लीग सुरू झालेली आहे. म्हणजे आता जिराड बोला, रांजणपाडा बोला, सासवणे बोला, आवाज म्हणजे म्हणजे प्रत्येककडे सुरू झाले. पण जी आपल्या अलिबागमध्ये पहिली लीग सुरू केली ही निवड छोटम शेट यांनी केली. तोच माझा त्यालाच धरून पुढला प्रश्न आहे की लीग टुर्नामेंट आता गावोगाव होत आहेत. लीग टुर्नामेंट मुलं काही वेळेला तसं बोललास तर ज्या ग्रामीणच्या टुर्नामेंट कमी प्रमाणात व्हायला लागले आणि लीग जास्त प्रमाणात होत आहे. काय सांगशील बरोबर त्याबद्दल? बरोबर. काय कसं आहे म्हणजे ते आताकडे आपल्याकडे असं बोलायला हरकत नाही की म्हणजे आपल्याकडे स्पॉन्सर लोक पण भरपूर झालेले आहेत. तर त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की म्हणजे एका एका विकेंडला 4-4 ठिकाणी मॅचेस असतात. तर मला तरी असं वाटतं की जे संघ टुर्नामेंट ऑर्गनाईज करणार आहेत त्यांनी आतापासूनच त्यांचं म्हणजे डेट फिक्स केलं पाहिजे की बाबा. आणि ऍटलिस्ट ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की एका सॅटर्डे संडेला 2 ठिकाणी टुर्नामेंट ओके आहेत. म्हणजे कसं टीमला ट्रॅव्हलिंग वगैरे करायला थोडंसं सोयीस्कर जातं. पण एकाच सॅटर्डे संडे तुम्ही 4-4, 5-5 टुर्नामेंट घेतात त्याच्यामुळे मग प्लेअर लोकांचे पण हाल होतात. बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे की आतापासूनच जर शेड्यूल लावलं तर मग कसं ते बरं होऊन जाईल. आणि एका सॅटर्डे संडे 2 ठिकाणी मॅच असेल तर कसं लॉटला पण ऍडजस्टमेंट होऊन जाईल. नक्कीच. आणि लीग टुर्नामेंट बद्दल सांगितलं असतं बरं, कारण प्रत्येक गावोगाव आता लीग होतात. ग्रामीण टुर्नामेंट कडे जास्त पेक्षा लीग कडे जास्त लक्ष देतात, कारण ते गावातले त्यांचे खेळाडू होतात किंवा त्यांचे ग्रामपंचायतीचेच नाही, खेळाडू बरोबर घेतात. आहे कारण की आपण कारण की नाही नाही लीग टुर्नामेंट सुद्धा खेळलो पाहिजे कारण की सर्व आपल्या गावचा सपोर्ट असतो आणि त्यांना पण आपण म्हणजे असं इग्नोर करून चालणार नाही. पण एक कुठेतरी शेड्यूल ठेवला की बाबा म्हणजे या वारी आमच्या आमच्या लीग आहेत किंवा दुसऱ्या वारी जर आमचा हा क्रिकेटचा लॉट आहे तर मॅनेजेबल होऊ शकतो. पण बरोबर. ते आपल्याला पहिल्यापासून प्रिपेअर केलं पाहिजे असं आहे. मग त्यासाठी तोच आत्ता प्रश्न आहे माझा पुढला, की जसं अलिबागचं जसं तसं बोललास तर पनवेल असोसिएशन आहे, किंवा खोपोली कर्जत त्या साईडला असोसिएशन आहे, म्हणजे ते एकच असोसिएशन त्यांच्यातले संघ. तसं आपले अलिबागचं जर असोसिएशन पूर्ण झालं तर मग फक्त अलिबाग मधले सगळे संघ एकत्र केले, त्याबद्दल काय सांगशील? तेव्हाच एक एक प्रत्येकाला नाही समजा नाही वाद दिला की ह्या पण मला असं वाटतं की आपण ना म्हणजे बाहेरच्या संघांना चान्स दिला पाहिजे आपल्याकडे यायला. कारण की आपण फक्त अलिबाग मर्यादित खेळून आपल्याला काही फायदा नाही असं मला तरी वाटतं. कारण की तुम्ही बोलवा ना की बाबा 8 संघ मुरुड मधले येऊ दे, 8 संघ रोह्या मधले येऊ दे किंवा 8 संघ पनवेल मधले येऊ दे, 8 संघ पेण मधले येऊ दे. त्याच्यामध्ये कसं आहे आपल्या लोकांना पण म्हणजे आपल्या प्लेअर लोकांना पण स्वतःची कॅपॅबिलिटी समजून येईल की आपण म्हणजे काय आहोत कसं आहोत. तर माझा ह्या गोष्टीला विरोध असेल की ओपन क्रिकेट करून टाका, माझी काहीच हरकत नाही म्हणजे बेस्ट होईल. सगळे संघ बाहेरून येऊन जरी खेळले तरी पण हा प्रत्येकाचा गेम समजेल. आणि सर्व काही म्हणजे बाहेरचे जे खेळाडू आपण घेऊन येतो आपल्याकडे जेव्हा ओपनच्या मॅचेस असतात तेव्हा आपण हा 4 बरोबर खेळाडू बरोबर. आयकॉन बाहेरचे आणतो आणि 7 खेळाडू आपले खेळतात, पण आयकॉन खेळाडूंना जास्त महत्व देतात आणि आपल्या खेळाडूंना नाही देत. तर आपल्याकडे या नाही कारणाने आपलं क्रिकेट कमी. मागे आहे. हा. तर त्याबद्दलच प्रश्न आहे की काय सांगशील जर आयोजक किंवा संघ मालक जे असे करतात की त्यांना
पैसे जास्त देतात, आपल्या खेळाडूंना पैसे पण देत नाही, काही कानात जेवायला पण देत नाही, अशी पण गोष्ट कानावर आली. काय सांगशील त्याबद्दल, की संघ मालकांनी काय केलं पाहिजे? ऍक्च्युअल मध्ये आपल्या अलिबागमध्ये पण म्हणजे प्लेअर लोक काही खराब आहे असं मी बोलणार नाही. पण जेव्हा तुम्ही 7 अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करता किंवा 4 प्लेअर बाहेरचे 7 प्लेअर गावातले, तर तुम्ही आपल्याकडच्या संघातले म्हणजे जे प्लेअर असतील त्यांना संधी द्यायला हवी. कारण की जे तेव्हा संधी देतील तेव्हा आपल्या इथले प्लेअर पण त्यांना दिसून येतील. त्याच्यामुळे मी एक सर्व स्पॉन्सर लोकांना सांगेन की जेव्हा तुम्ही एंट्री वगैरे करता तेव्हा आपल्या जवळपास त्या पट्ट्यातलेच आयकॉन बोलवा. आणि आता मी तर म्हणजे असं आमच्या इथे पण टुर्नामेंट होतात विराटच्या ग्राउंडवर, तेव्हा पण म्हणजे एक एक प्लेअरला 15-15, 20-20 हजार रुपये देऊन ते बोलवले जातात. आणि त्यांचा गेम होईल नाही होईल त्याची काही गॅरंटी नसते. कारण की क्रिकेट आहे, आपण काही त्याच्यावरती बोलू शकत नाही. म्हणजे आज तुमचा दिवस आहे, उद्या तुझा असेल, परवा माझा असेल, कोणी काही त्याला सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी तर बोलून की एवढा पैसा देऊन बाहेरचे प्लेअर बोलून त्यांना आपल्याकडे बोलवणं आणि परत आपल्या प्लेअरला कमी लेखणं हे मला तरी पटत नाही. नक्कीच. कारण कसं आहे, आपल्यातले खेळाडू पण कमी नाहीत असं बोलायला हरकत नाही. जितके खेळाडू 100% अलिबाग 100% क्रिकेटने दिलेत बाहेर जाण्यासाठी किंवा आयकॉन म्हणून, ते बरोबर आहे. आजपर्यंत त्यांचं नाव कधी खाली आलेलं नाही, हे बोलायला हरकत नाही. तुला पुढला 100% प्रश्न आहे बरोबर. की आयकॉन म्हणून जाण्याची संधी मिळाली का? हा, आयकॉन म्हणून संधी मिळालेली आहे. म्हणजे आता बरेच पहिले कसं म्हणजे मला जास्त बाहेर न्यायला मदत केली असेल तर पहिले मनीष भोईर सांगायचं की म्हणजे त्याला फोन यायचा की बाबा मला म्हणजे तू स्वतः खेळायला येशील काय. मग तो बोलायचा की नाही मी एक प्लेअर पाठवतो, तो बघा तुम्ही. म्हणजे मग तेव्हा त्यांनी मला एकदा नागोठण्याला खेळायला पाठवलेलं. आणि आता रिसेंटली बघाल तर स्वतः म्हणजे विकी मला घेऊन जातो, त्याच्याबद्दल काही म्हणजे हेच नाही. आणि आता एखाद वर्ष झाला तर मला म्हणजे पर्सनल कॉलेजला सुरुवात झाली की बाबा इथे टुर्नामेंट आहे, तू येशील का. तर बोलू ठीक आहे मी येईन असं. म्हणजे पण सुरुवात तर माझी म्हणजे असं बोलायला झालं तर मनीष भोईर आणि कैवल्य पाटील पासूनच झाली. की विकी मला स्वतः बोलायचं की एके आपल्याला उद्या जायचं मॅचला, इथे ते मॅच आहे. तर मी बोललो इट्स ओके, चला आपण जाऊ शकतो असं. सर्वात लांबची टुर्नामेंट आजपर्यंत खेळलेली आयकॉन म्हणून? आयकॉन ना मुंबईमध्येच खेळलो, जास्त लांब असं कुठे गेलो नाही, मुंबईमध्येच खेळलेलो आहे. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की अजिंक्य वैद्यने आजपर्यंत 6 बॉल 6 सिक्स किंवा 5 बॉल 5 सिक्स मारले आहेत का? 5 बॉल 5 सिक्स तर मी म्हणजे मारलेत, बरेच वेळा मारलेत. आय थिंक 7 वेळा मारलेत 5 बॉल 5 सिक्स. बॉल 6 सिक्सचं स्वप्न तुझं नाही नाही, आहे का? 6 बॉल 6 सिक्स तर नाही नाही नाही, मी तर कधी मारणारच नाही 6 बॉल 6 सिक्स. कारण की कसं आहे, आता रिसेंटलीच एखाद वर्ष झालं असेल की मी बॉलिंग टाकायला लागलोय. तर म्हणजे मला आता समजायला लागले की बॉलरची एक म्हणजे एक कसं मेंटॅलिटी कशी असते ती, बरोबर. की जेव्हा रन पडतात की 15-20 रनची आपण जेव्हा ओव्हर टाकतो तेव्हा बॉलरची काय हालत होत असेल ते आता मला समजायला लागलं. त्याच्यामुळे 6 बॉल 6 सिक्स मारणार तर म्हणजे नाही, मी तर कधी विचार नाही केला. आणि जर कधी गरज लागेल तर ते डिपेंड अपॉन दॅट सिच्युएशन बघून घेतलं जाईल असं आहे. जर टीमला खरंच गरज असेल, जेव्हा चेसिंग असेल, मग तेव्हा विचार केला जाईल. नक्कीच. आयुष्यातला असा कोणता सामना आहे जो अजूनपर्यंत लक्षात आहे की जो आपण कधीच विसरू शकत नाही? एपीएलचा सामना जेव्हा झिराटला हरवल्यानंतर म्हणजे भरपूर आनंद झालेला. कारण की कारण काय? सर्व पब्लिक विराटची होती, मला शिव्या घालत होते की ह्याला समजलं नाही का, हा आपल्या गावातला असून आपल्या टीमला हरवलंय. म्हणजे तो अनेक म्हणजे म्हणजे मेमोरेबल मुवमेंट होती माझ्यासाठी ती. खूप भारी वाटलेलं तेव्हा. त्याबद्दल काय सांगशील? जर कारण की कधी आपण विरुद्ध, तोच माझा प्रश्न आहे की कधी आपण विरुद्ध संघात खेळतो गावाच्या विरुद्ध लीग मॅचला, आणि आपण ती मॅच काढून नेतो त्यांच्या तोंडातून, गावकरी असं बोलतात, त्याबद्दल नाही, मग पण नंतर काय वाटतं? तेव्हा तेव्हा कसं होतं की म्हणजे जेव्हा ऑप्शन झाला तेव्हा विकी तेव्हा कॅप्टन होता. विकी पण मला बोलला की मी तुला घेणार आहे. पण मनोज मगाशी त्याबद्दल आधी पण बोललेलो की गणेश दादाची टीम होती मेजवानी हॉटेल गोंधळपाडा, आणि मनोज भोईरने म्हणजे त्याचा माझ्यावरती जास्तच विश्वास आहे. तो बोलला की तुला किती पॉईंट लागू दे, मी तुला माझ्या टीम मध्ये घेईन. आणि तेव्हा काहीतरी 10-11 हजार मध्ये पॉईंट मध्ये त्याने मला घेतलेला.
आणि योगायोग असा आला की क्वार्टर फायनलची मॅच आणि विराट सोबतच लागलो. आणि बरोबर. तेव्हा मग मॅचच्या अगोदरच म्हणजे हा किस्सा आम्ही सांगतो. आदिल कुरेशी आमचा कॅप्टन होता, इकडे विकी विकी पाटील कॅप्टन होता. आणि असंच मॅच बघायला आबू आलेला, आपला मातोळीचा लेफ्टी आबू. आणि तो आदिलला बोलला पण की तुमची मॅच आहे ना, तो हाच काढला. आणि तो त्यालाच बोललेला, मला असं मी थोडा बाजूला होतो आणि ते मी माझ्या काने ऐकलेलं बरोबर की नंतर असं. आणि ती पण मॅच वन साइड होत होती. नागेश चांगला काहीतरी खेळत होता आणि परत प्रारंभ पाटील आला मध्ये, त्याने एक चांगली ओव्हर टाकली आणि लास्टच्या एंड मोमेंटला काहीतरी 2 बॉल 5 मॅच आलेली. आणि तेव्हा पण मी तो म्हणजे 6 मारला आणि तो मॅच जिंकून दिली. त्याच्यानंतर मग जेव्हा सर्व पब्लिक वगैरे हे करायला लागली तेव्हा म्हणजे खूप असं प्राऊड फील होत होतं आणि खूप भारी वाटलं तेव्हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या ऍक्च्युली म्हणजे आई म्हणजे फॅमिलीला पण असं बोललं गेलं की म्हणजे आईला किंवा वडिलांना पण बोललं गेलं की त्याला समजलं नाही का की विराटची टीम होती, त्याने असं फिक्स नाही मारायला पाहिजे होतं असं तसं. पण शेवटी क्रिकेट आहे, त्याच्याबद्दल म्हणजे नाही, क्रिकेटमध्ये खेळासोबत अनफेअर असं प्रामाणिक. नाही काही करू. बरोबर आहे, बरोबर आहे, 100%. आणि तेव्हा मला आपले आपले हे सर थळचे साखरकर ते पण बोललेले की अजिंक्य नाही, तू मस्त खेळलास, चांगलं केलंस. बरोबर. खेळासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे हे तुझ्या त्या षटकारानंतर समजलं. कारण कसं आहे, आपला गावातला संघ जरी असला तरी पण आपल्याला दुसऱ्या संघाच्या संघ मालकाने किंवा त्या कॅप्टननी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यावर बोली लावून घेतली. बरोबर आहे, बरोबर आहे, जर बरोबर आहे. त्यावेळेला तू जर षटकार मारू शकला नसतास किंवा मुद्दामून जरी षटकार मारू शकला नसतास तरी पण त्यांचा विश्वास डगमगला असता. कारण बरोबर आहे, प्रत्येक बरोबर. वेळी ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की जरी म्हणजे मी म्हणजे माझ्याकडून 100% प्रयत्न केले असते आणि जरी 6 नसता गेला तरी पण ते लोक कुठेतरी माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं गेलं असतं. बरं आयुष्यात भेटलेली मॅन ऑफ द सिरीज सर्वात मोठी म्हणजे असे वस्तू रूपात भेटलेली ट्रॉफी आपल्याला भेटतात, वस्तू रूपात भेटले. वस्तुरूपात असे आता म्हणजे मला झेडपीएल ला मागे म्हणजे हे भेटलेले की दोन दोन टीव्ही भेटलेले आहेत, फ्रीज मिळालेले आहे, म्हणजे असे भरपूर इक्विपमेंट मिळालेले आहेत असं. बरोबर. त्यानंतर अशा गोष्टी मिळाल्यानंतर घरच्यांचं रिॲक्शन आणि घरच्यांचा सपोर्ट तुला किती आहे हे नाही सांग, ना हे असं ऐकायला आवडेल. घरच्यांचा तर क्रिकेटला तर बिलकुल सपोर्ट नाहीये. म्हणजे म्हणजे पप्पा थोडेफार सपोर्ट करतात पण आई तर लिटरली बोलते की नाही क्रिकेट नाही खेळायचं, तुम्हाला सुट्ट्या टाकून कशाला खेळायला जायला पाहिजे. पण पप्पा कुठेतरी सपोर्ट करतात की तो तो त्यांचं मॅनेज करून खेळतोय ना तर इट्स ओके, चांगलं आहे असं आहे. पण बरोबर. बाकी मित्र क्रिकेटच्या बाबतीत बोललं तर मला म्हणजे फ्रेंड्स लोकच भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे मित्र म्हणजे काय बोलतात म्हणजे तू खेळ बिंदास, म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणजे काय बोलतात ना असं की कुठे काही चूक झाली तर ते त्याचा रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात की तू असं नको करू, तू तसं कर असं कर. आणि आमचा एक तिघांचा ग्रुप आहे, म्हणजे एक महेश म्हात्रे, मी आणि ऋषी पाटील, तिघ जण. म्हणजे कुठेही मॅच झाली की आम्ही रात्री त्याच्यावरती डिस्कस करतो म्हणजे जाताना की आपण कशामुळे हारलो, का हारलो, कोणाची चुकी झाली, मग आज ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय नको करायला पाहिजे होतं, म्हणजे कसं केलं तर आपली टीम पुढे जाऊ शकतं. म्हणजे एक थोडीफार आम्ही त्याच्यावरती डिस्कस करतो. कारण की आपल्याला असं नाही की बाबा आता सर्वांनाच सर्वांकडे पैसा आहे तर खेळायला भेटतो, सगळ्याकडे एंट्री टाकायला भेटते, तर कुठेतरी त्याचा आपण अभ्यास पण केला पाहिजे की बाबा आपण कशा प्रकारे त्याच्यावरती पुढे सुधारू शकतो. की बरोबर. आपल्याला जर टीम मध्ये खेळायला भेटतो तर आपण कसं पण जाऊन खेळायचं, तर ह्याला काही मतलब नाही. आपण स्वतः टीमसाठी किती देतो त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. नक्कीच. तू तसं बोललास तर सुपर एट मध्ये तुमचे संघ नेहमी खेळत असतो. कधी अपयश येतं, यश येतं. जिथे जिथे नंबर येतो साई विराट हा संघ मंडळाकडे जमा करतो की खेळाडूंमध्ये वाटले जातात पैसे. कारण प्रत्येक वेळी तुमच्या मॅचेस तशा बोललास तर शुक्रवार शनिवार रविवार असं असं नाही, सोमवार मंगळवार बुधवार अशा पण असतात. लोक सुट्टी काढून येतात आणि बरोबर आहे, टुर्नामेंट बरोबर. खेळतात. काय सांगशील तुमच्या संघाबद्दल? नाही ना, असं मला तरी वाटतं की सुपर एट मध्ये खेळणारं आमचं एकमेव मंडळ असेल की जो आमचा बॅलन्स आहे हा टोटली टीमकडे जमा असतो. बाकी जर आता म्हणजे मी तरी ऐकलेलं आहे की नौकर असेल किंवा हाशुरे असेल, थळ असेल, ह्यांच्यामध्ये नवगाव असेल, ह्यांच्यामध्ये पैसा डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि तरी सुद्धा म्हणजे एक
आता तुम्ही प्रश्न हा चांगला विचारत माझ्यासाठी, असं बोलायला काही हरकत नाही. कारण की साई जिराड कडे गाव गाववाले जे आपले असतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. की गावामध्ये असे भरपूर लोक आहेत की ते बोलतात की हे हारू दे, हे हारू दे. पण आज जे काही त्याच्यामध्ये 11 प्लेअर आहेत, की इव्हन 25 प्लेअरची जे आमचा जो ग्रुप आहे, ऍज अ क्रिकेट बोलतोय मी, साई क्रीडा मंडळ पूर्ण ओव्हरऑल नाही बोलत, जो आमचा 25 जणांचा क्रिकेटचा मंडळ आहे, तर ते लोक की बाबा स्वतःला काही 2 पैसे मिळतात म्हणून ते खेळायला येत नाही. आम्हाला फक्त साई जिराटचं नाव मोठं करायचंय म्हणून आम्ही खेळायला येतो. की असं पण नाही की बाबा आता विकी तर पुण्यावरून येतो, मी ते असे मुंबईवरून येतो, ओमकार पण मुंबईवरून ट्रॅव्हलिंग करतो, पण आम्हाला असं कुठे बोलत नाही की बाबा तुम्हाला 2,000 रुपये घ्या की 4,000 रुपये घ्या. इव्हन एक वर्ष असं तर होता की पहिला आम्ही म्हणजे जेव्हा नंबर लागेल तेव्हा आम्ही काहीतरी म्हणजे स्नॅक्स पार्टी वगैरे करायचो, म्हणजे संध्याकाळी 7-8 नंतर. कसं होतं की आमच्या म्हणजे मंडळामध्ये फंड पण नव्हता की बाबा की आम्ही नाश्ता करू शकू. आणि आता सुद्धा आमची कंडिशन तीच आहे की बाबा आम्ही फायनान्शियल असा म्हणजे मोठा सपोर्ट आमच्याकडे नाहीये. हा, छोटम शेटला बोललो तर ते आम्हाला कधी पैसे द्यायला नाही बोलत नाही, पण आपण पण किती वेळा मागणार त्यांच्याकडे, काहीतरी एक लिमिट असते. बरोबर. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सुपर एट मध्ये खेळणं आणि सगळं काही करणं हे म्हणजे पॉसिबल नाहीये. आणि अजून एक आम्हाला गावामध्ये असं बोललं जातं की तुम्ही कॉम्प्रो करता. तर आता कॉम्प्रोचं बोललं झालं तर कॉम्प्रो कोण करत नाही. म्हणजे आता तुलाही माहिती असेल, सर्व ओव्हरऑल ह्याला म्हणजे क्रिकेट जगतात सगळ्यांना माहिती असेल बरोबर. की कॉम्प्रो ही हारायची कॉम्प्रो केली जात नाही. तर आपल्याला पुढे म्हणजे पुढच्या एंट्रीसाठी काहीतरी आपल्याला म्हणजे थोडेफार पैसे मिळतील. पुढल्या एंट्रीपेक्षा बोलण्यापेक्षा आपण जो वेळ घालवला असतो 2 मॅचेस आपण आपला टाइम देऊन बरोबर आहे, 2 बरोबर आहे. मॅचेस आपण टाइम दिलेला असतो आणि तिसऱ्या मॅचला जर हारून घरी गेलो तर ते दुःख आपल्या 100%. म्हणून आपण काय बोलतो, काय नाही तर थोडस तरी काहीतरी भेटलं तर बरं बरोबर होईल. आहे, बरोबर. आणि या गोष्टीचा विचार 100% केला पाहिजे, कारण की आपण 2 राऊंड टोटली खेळतो आणि तिसऱ्या राऊंडला जर हारून जर म्हणजे आपण असं कधीच म्हणजे आपल्याकडे म्हणजे मला तरी वाटत नाही की अलिबागमध्ये अशी हारायची कॉम्प्रो झाली असेल. आपण एक एंट्री फीचाच कॉम्प्रो करतो किंवा डबल एंट्री, जर मोठा प्राइस असेल तर डबल एंट्री बोललं जातं. बरोबर. नक्कीच. त्याने आपलं आपण खेळल्याचं तरी समाधान भेटतंय. समजा गेलो नंबरला तर बरोबर आहे, बरोबर आहेच, पण तिथून काहीतरी घेऊन आल्याचं थोडं तरी समाधान भेटतंय असं बोलायला काय हरकत नाही. 100%. पण मी पण सर्वांना हे सांगेन की गाववाले पण आम्हाला सपोर्ट केला तर थोडं बरं होईल, कारण की गाववाले म्हणजे कसं ऍज कम्पेअर टू पहिले जेव्हा डेंजर जिराड होती, साई जिराड होती, तेव्हा आमच्या इथले म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे 100-150 लोक मॅच बघायला असायचे. पण आता आमच्या मागे असं कोणीच नसतं की बाबा पोरं काय खेळतात की नाही खेळत. फक्त जेव्हा आपण घरी येतो तेव्हा पण ह्यांचा पहिला प्रश्न काय असतो की हारलात का. असं कोणी विचारत नाही की काय क्वालिफाय झालात का, जिंकलात का. म्हणजे आपण गाडीवरून जातो की पहिले प्रश्न कसा असतो, हारलात का. म्हणजे हे विचारणं चुकीचं आहे. मी तर असं बोलतो की तुम्ही नक्कीच प्लेअर लोकांना सपोर्ट केला मोटिवेट पाहिजे की काय करण्यापेक्षा क्वालिफाय तुम्ही झालात का, डिमोटिवेट करता. बरोबर आहे, बरोबर आहे. असं बोलायला तर हरकत नाही. गावाने पण आमच्या 11 जणांच्या सोबत किंवा 25 जणांच्या सोबत आलं तर आम्हाला सुद्धा खूप बरं वाटेल असं मला वाटतं. नक्कीच. ते तुमचं जे ग्राउंड आहे, जे पहिलं जुनं ग्राउंड होतं, ते जसं बोललं असतं एक साईडला उतरण एक साईडला चढण असं होतं. ते ग्राउंड बरोबर आहे, वरून बरोबर तुम्ही तुमच्यासाठी छोटम शेटनी नवीन ग्राउंड तुम्हाला अवेलेबल करून दिलं. काय सांगशील आहे. तुमच्या ग्राउंड बद्दल? कारण खूप साऱ्यांचं तिथं गेम बघितलेला आहे आम्ही. जसं बोललं असतं प्रकाश आलेखानाला मी स्वतः बघितलेला प्रकाश आलेखाना जिथं तो पोलीस कपडे घालून येऊन तिथं काढून तिथं त्यावेळेचा थलेश्वर संघ. तर काय सांगशील त्या ग्राउंड बद्दल, जे तुमचं पहिलं जुनं होतं ते आणि नवीन? ग्राउंड बद्दल बोलायचं तर छोटम शेटनी पण ग्राउंड साठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि कसं आहे, आमचं जुनं ग्राउंड पण अजूनही प्रॅक्टिस आमची तिथेच चालते. पण नवीन ग्राउंड साठी पण भरपूर म्हणजे भरपूर जवळजवळ मला तरी आता म्हणजे मला असं परफेक्ट असा आकडा सांगता येणार नाही, पण मी एक सांगेन की म्हणजे भरपूर खर्च त्यांनी केलेला आहे तिथे. आणि कसं आहे, जेव्हा प्लेअर लोक सर्व येतात, आता म्हणजे पर्सनली मी तर सांगतो की जेव्हा जेव्हा तिथे टुर्नामेंट होतात तेव्हा मी माझा सुट्टी ऍडजस्ट करतो किंवा म्हणजे एक आपली ड्युटी ऍडजस्ट करू शकतो. कारण की प्रत्येकाला वाटतं की म्हणजे की मला त्या ग्राउंडवर खेळायचं.
आणि बरं मी असं माझं स्वतःचं पर्सनल मत नाही बोलणार की अलिबाग मधील असा कुठलाही प्लेअर नसेल की त्याला त्या ग्राउंडवर खेळायला आवडणार नाही. बरं की पूर्ण फ्लड लाईट आहेत आणि सर्व बाउंड्री थोडा छोटा ग्राउंड झालेला आहे, पण आता शेटचं असं पण म्हणणं आहे की ते टोटल ओव्हरऑल मोठं करायचं आहे, त्याच्यामध्ये अजून थोड्या इक्विपमेंट ऍड करणार आहेत म्हणजे, आणि आता लेदर प्रशिक्षण पण सुरू करणार आहेत. तर म्हणजे बरं छोटम शेटनी भरपूर काही केलंय जिराड गावासाठी असं बोलायला काय हरकत नाही. एखादा संघ आपले इंडिया पाकिस्तान सारखा असतं, जसं ऑस्ट्रेलिया संघ धरला किंवा पाकिस्तान, तर स्लेजिंग करतात की खेळाडू एखादा नवीन आहे तर त्याला शिवीगाली किंवा त्याला डिमोटिवेट करतात. तुमच्याकडे असं कधी झालंय का? काय सांगशील की तुमच्या बाबतीत कधी झालंय की तुम्ही कोणच्यासोबत केलं असं? नाही तसं जास्त तर नाही झालं, पण आमची साई जिराट आणि सिद्धिविनायक जिराट ह्यांची जेव्हा मॅच लागते तेव्हा म्हणजे भरपूर मजा येते खेळायला. कारण की तो पण इंडिया पाकिस्तान सामना बोलायला काय हरकत नाही. कारण की एका साईडने आबू असतो, लारा असतो, मंथन असतो, सचिन असतो, योग्या असतो, अमित असतो, आणि दुसऱ्या साईडने सर्व आम्ही असतो. आणि ते जेव्हा गावागावात युद्ध होतं तेव्हा म्हणजे पब्लिकचा प्रेशर जास्त असतो, म्हणजे तेव्हा पण खूप मजा येते खेळायला. बरं, पुढला प्रश्न असा आहे की तुम्ही तसं बोललास तर तुझं आणि मोन्याचं कॉम्बिनेशन जास्त लीगला दिसलंय, म्हणजे अं, जितक्या लीग झाल्या त्यात बहुतेक ठिकाणी तर खेळताना तुम्ही दिसते. मोन्याचं आणि तुझं काय सांगशील तुमच्या दोघांबद्दल? तर मोन्याबद्दल काय सांगशील? मोन्याबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे मला खरंच मोन्यासोबत खेळायला खूप आवडतं. कारण की जेव्हा तो कॅप्टन असतो तेव्हा मी पूर्ण टेन्शन फ्री असतो, मला काहीच म्हणजे बर्डन नसतं की मी कसा गेम करू शकतो. आणि मी पूर्ण आपल्या अलिबाग तालुक्याला सांगू इच्छिते की मोन्याला आपल्या जेव्हा म्हणजे ओपनचा टुर्नामेंट कधी होतात किंवा तालुका वगैरे असतो तेव्हा मोन्याला तुम्ही ओपनलाच पाठवत जा. म्हणजे मोन्या असा प्लेअर आहे की जर आपल्याला जर समजा 150 रन जरी चेस करायचे अलिबागला आणि मोन्या जर 6 ओव्हर खेळला तर तो 150 रन सुद्धा मारू शकतो, एवढी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. मोन्याला पण तुम्ही म्हणजे मागे बॅटिंगला पाठवता तर ते माझ्यासाठी मित्र बोलून बरोबर नाही. आणि मोन्या पण कसा आहे, मोन्या एकदम थोडा बघायला झालं तर तो म्हणजे हे होतो, म्हणजे एखादा 6 वर गेला बॉलिंग टाकताना की तो पण म्हणजे फॉल डाऊन होतो, तो लगेच खाली पडतो. तर मोन्याला थोडा ते जरा त्याच्यामध्ये सुधारायला पाहिजे की मोन्या तू चांगला लेवलचा क्रिकेट खेळतो तर तू थोडा मोटिवेट झाला पाहिजे. दुसरे जे प्लेयर त्यांना पण तू मोटिवेट केलं पाहिजे. काही एखादी बरं जर कॅच वगैरे सुटली तरी पण तो वैतागत असतो, भरपूर वैतागतो. म्हणजे मी त्यासोबत 2-3 लीग म्हणजे 1-2 लीग खेळलेलो आहे, तर त्याच्यामुळे मी त्याला बघितलेलं आहे, जवळून बघितलेलं आहे. आणि बरं पण मोन्या पण सांगतो की नाही वैते तू बिंदास खेळ, तुला कसं तुझा हवा तसा गेम खेळत जा, तुला काही म्हणजे टेन्शन नाही. आणि आमचं बॉन्डिंग पण चांगलं जमतं, म्हणजे तो असला की मला म्हणजे जास्त बघायला लागत नाही की तो ओपन करतो, मी पाठी सांभाळतो, म्हणजे मजा येते खेळायला मोन्यासोबत. नक्कीच. पुढला प्रश्न असा आहे की एखादा खेळाडू आपल्या वैयक्तिक पारितोषिकाकडे बघून संघ जरी हारत असला किंवा जिंकत असला तरी पण आपले वैयक्तिक पारितोषिक पहिलं बघते. सिरीज साठी मी आहे तर मी संघाचा विचार न करता मी माझा वैयक्तिक विचार करतो. याबद्दल काय सांगशील? या खेळाडूंबद्दल काय नाही सांगशील जर असं होतं? नाही, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, जर तुम्हाला जर संघाला जर खरोखर जिंकायची गरज आहे आणि तुम्ही जर म्हणजे त्या संघाला हारायच्या वाटेने तुम्ही जर घेऊन जात असाल तर ते टोटली चुकीचं आहे. पण एखादा आपल्या जर समजा म्हणजे एक कुठली तरी टीम कम्पेअर करायला घेतो मी, समजा आवाज टीम समजा मी बोलू, जर आवाज टीम मध्ये एखाद्या बॉलरच्या जर 5 विकेट आहेत आणि त्याच्या काहीतरी 100 रन आहेत, आणि जर माझ्या टीम मध्ये जर एक बॉलर आहे त्याच्या जर म्हणजे त्याच्या 5 विकेट आहेत आणि त्याच्यावर 95 रन आहेत, आणि आपल्याला जर सामना पण जिंकायचा आहे आणि त्याला जर प्राईज पण त्याला म्हणजे त्याला सिरीज पण भेटून द्यायचं आहे, तर मी ऍक्सेप्ट करतो की त्याला बॅटिंगला पाठवलं पाहिजे, की कारण की त्याला सिरीज सुद्धा मिळाली पाहिजे. मी असं कुठल्या प्लेअरचं असं म्हणजे पर्सनल नुकसान नाही करणार की बाबा त्याला पाठवणार नाही. पण डिपेंड अपॉन सिच्युएशन आणि डिपेंड अपॉन टीम, त्याच्यावरती म्हणजे आपण बघितलं पाहिजे की कसं आहे ते. जर एखाद्या प्लेअरला खरोखरच संघाला गरज आहे की बाबा नाही, मग तिथे तोच बॅट्समन पाठवला पाहिजे, मग ज्याची सिरीज आहे त्याला पाठी घेतला पाहिजे, असं माझं तरी पर्सनल ओपिनियन आहे. 100% बरोबर. कारण काही खेळाडू हे वैयक्तिक पारितोषिकाकडे बघतात आणि संघाकडचा हा विचार
कमी करतात. काही दुर्लक्ष खेळाडूंबद्दल करतात. बोलतो. त्यामुळे तर मी तर असं कधी बघितलं नाही आणि म्हणजे होऊन पण दे आम्ही तर म्हणजे आमचे जे सिनियर प्लेयर आहेत किंवा आम्ही पण स्वतः आहे तर आम्ही तर असं कधी होऊन देत नाही. पण आता मी स्वतःहून टीमला सांगतो की बाबा खरोखर जर एखाद्याची सिरीज आहे आपल्या प्लेअरची तर आपण त्याला कारण की त्यांनी टुर्नामेंटला एफर्ट घेतलेले असतात तर एखाद्या प्लेअरला त्यांना म्हणजे काहीतरी प्राइज मिळतं तर त्याचा पण पुढल्या टुर्नामेंटला कॉन्फिडन्स लेवल हाय असते त्याची. बरोबर. त्याच्यामुळे जे ते प्राइज येते त्या प्लेअरला मिळायला पाहिजे असं माझं तरी पर्सनल ओपिनियन. आयुष्यात कधीतरी आपल्या क्रिकेटमध्ये बॅड पॅच येतो आणि वैयक्तिक आयुष्यात पण बॅड पॅच येतो. काय सांगशील तुझ्या आयुष्यातला कधी आलेला बॅड पॅच? नाही जेव्हापासून तर माझं सीझन म्हणजे क्रिकेटचं चांगलं सुरू आहे तेव्हापासून तर बॅड पॅच असं बोलता येणार नाही. पण मी एवढं पण सांगेन की बाबा असेच हे लोक म्हणजे मला फ्रेंड लोक सपोर्ट करतात ते असेच कायम म्हणजे जेव्हा माझा बॅड पॅच असेल तेव्हा पण त्यांनी सपोर्ट करा. तर बॅड पॅच तरी मी स्वतःहून तरी म्हणजे अजूनपर्यंत तरी अनुभवला नाहीये आणि मी तर असं बोलेन की कधी मला बॅड पॅच येऊही नाही. नक्कीच नाही, पण तो प्रत्येकाच्या आयुष्यात क्रिकेटरांच्या तर आयुष्यात येतो. आता विराट कोहली सारखा खेळाडू जर बघितलं असतं 3 वर्ष एक शतक लागलं नाही, नाही तर आज 100 बरोबर शतकांचा आहे रेकॉर्ड बरोबर आहे. 100% तुटला असता. तुझ्या हातून कधी अशी मॅच गेलेली आहे का ज्या दिवशी असं खरोखर आपलं मन भरून आलो किंवा आपण रडलोय, असा कुठला सामना आहे? अशा आहेत बरेच सामने आहेत पण कसं आहे की जो सामना आता अजून लक्षात राहिलाय, जिवाला लागला? मापगावचा सामना. मापगावचा सामना होता. आम्ही पहिल्या राऊंडला पुळ्यादेवी सासवण्याला हरवलेला, सेकंड राऊंडला काहीतरी दिघोडीला हरवलेला आणि तिसऱ्या राऊंडला आम्हाला थळ संघ. तर 4 ओव्हरला काहीतरी 42 42 का 44 रन पाहिजे होत्या आणि मी लिटरली 4 ओव्हर खेळलेलो म्हणजे 4 ओव्हरला तेव्हा पण मी म्हणजे सेकंड डाऊन सेकंड डाऊन गेलेलो आणि मॅच जिंकण्यासारखी होती. असं काहीच नाही की बाबा मॅच थोडी हार्ड होती. विकी आणि समीरने काहीतरी पहिले जाऊन 1-2 सिक्स मारले, नंतर ओमकारने एक सिक्स मारलेला आणि ती मॅच म्हणजे आम्ही लिटरली हारलो की 6 बॉल नंतर लास्टला 6 बॉल 8 का 6 बॉल 9 रनची मॅच आलेली आणि ती मॅच माझ्याकडून फिनिश नव्हती झाली आणि तेव्हा पण म्हणजे मी बॅटिंग करून मध्ये आलो तेव्हा मला कोणीच म्हणजे आमच्यातलं कोणीच एक पण शब्द बोलला नाही की बाबा का हारलो काय नाही. पण त्यांना असं म्हणजे थोडं माझ्या मनाला थोडंसं असं गिल्टी फील झालं की बाबा माझ्यामुळे आज आपण ही मॅच हारलो असं. पण टीम मेंबरच्या बाबतीत बोललं तर मला म्हणजे अजूनही असं कोण बोलत नाही आणि त्यावेळी पण कोण असं बोललं नव्हतं की बाबा एके तुझ्यामुळे आम्ही हारलो की तुम्ही असं असं केलंस. ते बरोबर. म्हणजे कधी पण मला ते असं बॅक करतात. नाही, संघाचा फुल सपोर्ट आहे असं बोलायला हरकत नाही कोणत्याही शंभर खेळाडूला टक्के तुमच्या शंभर संघात. टक्के पुढला हा. प्रश्न असा आहे की त्यालाच धरून की आपल्याला असं वाटतं की आपण 1-2 सामने जिंकवल्यानंतर म्हणजे तुझंच असं नाही, असे अनेक खेळाडू आहेत की माझ्या मुलं संघ जिंकतोय किंवा माझ्या मुलं संघाचे नंबर येत आहेत. संघाचे नंबर हे तसं बोललं असतं 11 खेळाडूंच्या मेहनतीने येतात, कोणा एकाच्या मुलं नाही येत. त्याबद्दल काय सांगशील? जर असा विचार करणाऱ्या खेळाडूंसाठी काय सांगशील तू एक खेळाडू म्हणून? नाही नाही या जे अशा प्रकारचे प्लेअर असतात म्हणजे ज्या प्लेअरची अशा प्रकारची मेंटॅलिटी असते त्यांनी ते प्लेअर कधीच म्हणजे स्वतः पुढे जाऊ शकत नाही किंवा म्हणजे स्वतः म्हणजे ते टीमचा लॉसच करणार. कारण की कसं आहे मी तर बोलेन बॅटिंग करणं आणि बॉलिंग करणं हे आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती पण फिल्डिंग हे आपलं असं हे आहे की ते आपण रन त्या सेव्ह करू शकतो. कारण की बॅटिंगला जर समजा मी आज गेलो तर मी कशाहून 6 बॉलमध्ये 4 सिक्स मारेन किंवा एखाद्या बॉलरची आपण काय गॅरंटी देऊ शकतो की हा 6 बॉलमध्ये 10 रन डिफेंड करेल. पण फिल्डिंग करणं हे स्वतःच्या म्हणजे 11 जणांच्या हातामध्ये असतं की बाबा बरोबर. आपण एक रन सेव्ह करू शकतो. त्यामुळे मी तर बॅटिंग बॉलिंगच्या बद्दल मी फिल्डिंगला म्हणजे जास्त भर देतो की एखादा चांगल्या बॅट्समनची जर एखादी चांगली कॅच काढली आपण तर तेवढ्या रन आपण प्लस मध्ये असतो. म्हणजे तो जो बॅट्समन जो काहीतरी 30-35 रन खेळणार असेल ती जर आपण 4-5 रनवर त्याची जर विकेट घेतली म्हणजे एक चांगला एखादा कॅच काढला तर तो आपल्या टीमसाठी प्लस पॉईंट असतो. आणि असे आता त्या बाबतीत बोल झालं तर असे असं भरपूर प्लेअर आहेत कारण की पहिले एवढ्या टीम नसायच्या त्यामुळे त्या म्हणजे टीमला जास्त प्लेअरला चान्स मिळायचे किंवा आता तर कसं झालं की एका गावात 5-5 6-6 टीम झाल्यात.
आणि आता असं विचारता मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की मी पण स्वतः 3 ते 4 वर्ष ऍज अ फिल्डिंगच केली सायझर मध्ये. आणि आता कसं चाललंय की मला 1 वर्ष बॅटिंग नाही मिळाली, मला 1 वर्ष बॉलिंग नाही मिळाली, तर मी दुसरी टीम काढतो, मी दुसरी टीम शोधतो, मला नाही खेळायचं. तर तुम्ही सुद्धा त्यासाठी थांबलं पाहिजे. तुम्हाला तुमचे पण दिवस येतील. आम्ही असं बोलत नाही की सगळं. आणि कसं आहे, जे आता सिनियर प्लेअर आहेत त्यांनी सुद्धा स्वतःला म्हणजे नवीन प्लेअरला चान्स दिले पाहिजे की बाबा स्वतःच्या बॅटला बॉल नाही लागत तर चला बाबा नवीन प्लेअरला मी संधी देतो. म्हणजे हे कुठेतरी टीमचा अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. मी एवढंच सांगेन. नक्कीच. आणि असं कुठलंच हे नाही की बाबा माझ्यामुळे टीम आहे. जरी उद्या मॅचला नाही आलास तर तुझी टीम पुढे चालणारच आहे. की कोणा वाचून कोणाचं काय राहिलेलं नाही. की बाबा आज तू जर बॉलिंग टाकायला नाही आलास तर प्रत्येक टीमकडे एक ऑप्शन बॉलर असतोच किंवा ऑप्शन बॅट्समन असतोच. आता माझ्या टीम मध्ये बोलत झालं तर म्हणजे 11 बॅट्समन आहेत की असं हेच नाही की बाबा कोण बॅटिंग करू शकत नाही. आमचा 11 प्लेअर येऊन सुद्धा षटकार मारू शकतो. त्यामुळे असं कोण समजलं की माझ्यामुळे टीम आहे तर ते त्याच्यासाठी म्हणजे चुकीचं आहे. नक्कीच. पुढला प्रश्न असा आहे की लीग मॅचला किंवा कुठल्या नाईट टुर्नामेंटला आपण बघतो काही खेळाडू व्यसन करून पण खेळतात. क्रिकेटमध्ये माझं असं मत आहे की व्यसना व्यतिरिक्त क्रिकेट खेळावं, कारण आपल्यामुळे संघ आपला एक चुकीमुळे संघ हरू पण शकतो. काय सांगशील त्याबद्दल? बरोबर आहे. पण नाही म्हणजे मी तर ना आपल्या अलिबागमध्ये तर असं कधी झालेलं मी तरी बघितलं नाही. आणि कधी असं माझ्या कानावर सुद्धा आलं नाही. बाहेरच्या इथे होत असेल पण आपल्या अलिबागमध्ये तर एवढ्या लीग होतात. मला तरी असं वाटत नाही की कुठला प्लेअर असं म्हणजे ड्रिंक करून खेळतो किंवा दुसरी कोणती नशा करून खेळतो की काय खेळतो असं म्हणजे मी तरी ऐकलं नाही. पण हे तर आपल्या बॉडीसाठी पण म्हणजे हार्मफुल आहे आणि ओव्हरऑल म्हणजे तुमच्या सर्वांसाठीच ते चुकीचं आहे. बरोबर. आता विषय बॉडीचा झालाय म्हणून विचारतो की फिटनेसला किती महत्व देतोस? की फिटनेस जर असेल तरच क्रिकेटमध्ये आपले दिवस चांगले असतात असं बोलायला हरकत नाही. काय? पण मी जास्त बॅडमिंटन खेळतो. त्यामुळे बॅडमिंटननी कसं आहे आय कॉन्टॅक्ट पण चांगला राहतो आणि थोडा शोल्डरला पण सपोर्ट होतो. आणि बॅडमिंटननी कशी थोडी बॉडीची मुवमेंट सुद्धा होते. कारण की माझं जर पर्सनल असं बघायचं झालं तर मी प्रॅक्टिस जास्त करत नाही. कारण की तेवढा टाइमच मिळत नाही. कारण की सकाळी 7ला जायचं, संध्याकाळी 7-8 वाजतात. पण काही लोक बोलतात की तू मॅचला परफॉर्मन्स कसा करतोस, म्हणजे काय करतोस, कसं करतोस. तर मी जास्त बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटननी कशी आपली बॉडीची मुवमेंट जास्त चांगली होते. आणि क्रिकेट हा असा गेम आहे की नजरेचा गेम आहे की ज्याला लास्ट पर्यंत बॉल दिसला की तो चांगला म्हणजे बॉर्डरी मारू शकतो असं आहे. त्याच्यामुळे मी जास्त भर माझ्या बॅडमिंटनवर देतो. तुमच्याकडे जास्त प्रमाणात नाईटच्या स्पर्धाच होतात, कारण जरी तुमच्या लीग झाली तरी किंवा तुमच्या आता टुर्नामेंट जेव्हापासून आयपीएलचं ग्राउंड झाले तेव्हापासून तर नाईटचं टुर्नामेंट होतं. नाईट क्रिकेट 100%. आणि दिवसाच्या क्रिकेटमध्ये काय फरक वाटतो? काय सांगशील त्याबद्दल? नाही नाही भरपूर म्हणजे भरपूर फरक आहे. कारण की जेव्हा आम्ही म्हणजे स्वतः साई जिराडनी सुद्धा जेव्हा पहिले नाईट एंट्री चालू केली तेव्हा म्हणजे आम्ही म्हणजे एकदम बेकार पद्धतीने हारलेलो आहे. म्हणजे आमचा 16 ऑल आउट झालेला आहे. आम्हाला 30 रन नाही झालेले आहेत. आणि पहिले तर आमची 16 टुर्नामेंट होती तेव्हा सचिन म्हात्रे म्हणजे आमच्यात खेळायचा, म्हणजे तो सुद्धा भरपूर बॉल डॉट झालेला. कारण की तेव्हा नाईट क्रिकेटला कसं असतं की बॉल साईडला थोडा टाइम जातो. आणि आपल्याकडे ऍज कम्पेअर टू पंजाबवरून बघितलं तर त्यांच्याकडे नाईट टुर्नामेंट भरपूर व्हायच्या पहिले. आता आपल्याकडे सुद्धा होतात पण पहिले त्यांच्याकडे भरपूर नाईट टुर्नामेंट व्हायच्या. तर तेव्हा आम्हाला भरपूर लॉस झालेला. म्हणजे कसं आहे की बाबा तेव्हा बॉल पण साईड होत नव्हता. म्हणजे एक टोटली ओव्हरऑल सर्व पब्लिकचा प्रेशर असायचं. मग ते कसं आपण हँडल करणार त्याच्यावर सुद्धा हे व्हायचं. त्यांचे अर्धे प्लेअर तर म्हणजे पब्लिक बघून सुद्धा घाबरायचे. म्हणजे एखादी सोपी कॅच असेल ती पण तुम्हाला म्हणजे खाली पडली जायची ती असं आहे. पण आता कसं आहे आमच्याकडे ग्राउंड झाल्यापासून आमची म्हणजे सर्व गावातली मुलं आहेत ती म्हणजे नाईट खेळायला लागले. त्याच्यामुळे त्यांचा कसं एक कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला. आता आमची जरी गावची जरी लीग असते ती पण आमची म्हणजे फ्लड लाईट्स मध्ये होते. त्याच्यामुळे तो एक म्हणजे गावानी ग्राउंड आम्हाला करून दिलं त्याचा एक आम्हाला भरपूर सपोर्ट झाला. बरोबर. पुढला प्रश्न बरोबर आहे असा आहे बरोबर आहे. की आयएसपीएल किंवा लेदर क्रिकेट बद्दल, पहिले लेदर क्रिकेट बद्दल विचारतो. लेदर क्रिकेट खेळण्याचा तुझा अनुभव आहे काय? लेदर क्रिकेट बद्दल काय सांगशील?
लेदर क्रिकेट मी खेळलेलो आहे, पण कसं आहे, लेदर क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा पण मी असंच जायचो, 5-6 नंबरवर बॅटिंग करायला जायचो. आणि मग आमच्या म्हणजे आमची स्वतःची टीम होती साई जिराड म्हणून. मग तेव्हा मी जाऊन डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट हिटिंग करायचो. मग ते बोलायच्या, हे नाही तू म्हणजे तू लेदर क्रिकेट खेळू नको, कारण की मी 1-2 बॅट सुद्धा तोडलेल्या आहेत त्यांच्या. कारण की लेदर क्रिकेटचं कसं आहे, ते बॅट लगेच फाटतात असं आहे. मग ते बोलायचे की नाही एके तू नको येऊ खेळायला. मग ते म्हणजे टीमसाठी हे व्हायचं, म्हणजे लॉस व्हायचं. त्याच्यामुळे मी बोललो की नाही, मग मी लेदर क्रिकेट नाही नाही खेळत असं. पण ISPL लेदर बद्दल काय क्रिकेट खेळायला मला खरं खरं लेदर क्रिकेट खेळायला पण कंटाळा येतो की 20 ओव्हर त्या उन्हामध्ये राहा. परत ते सर्व बॉडी पूर्ण जाम होते. त्याच्यामुळे लेदर क्रिकेट मी इग्नोर करतो खेळायचं. बरं, ISPL बद्दल काय सांगशील? ISPL बद्दल बोलायचं तर ISPL सुद्धा म्हणजे अशी फ्रॉड टुर्नामेंटच बोलेल मी सुद्धा. कारण की आपल्या अलिबागचा निखिल पाटील त्यांनी रजत मुंडे सारख्या बॉलरला चांगली बॉलिंग टाकून त्याला ब्ल्यू तिकीट मिळालं नाही. अमित पारकर असेल, पंकज जाधव असेल, म्हणजे हे मोठे नाव आहेत. त्यांना म्हणजे त्यांचं ऍक्च्युअल मध्ये आपल्या जेव्हा जो ऑप्शन होतो त्यांच्यामध्ये नावं तरी आली पाहिजे, असं एक माझं म्हणजे म्हणणं आहे. पण तुम्ही म्हणजे टोटली ती सेटिंगवर चालणारी टुर्नामेंट आहे असं बोलायला काही हरकत नाही. तोच माझा प्रश्न होता की सेटिंग हा प्रकार आजकाल आपल्याकडे जाम चालू आहे, की एक लॉबी विशिष्ट बरोबर प्रकारची तयार होते आणि त्या लॉबीचे बरोबर ज्याला पाहिजे तेच दिसतात आणि जे नको आहेत ते नकोच असतात. कारण पंकज जाधव सारखं नाव, जर मी तर जर बोलतोय ऑप्शन पेक्षा पंकज जाधवच्या किंवा किरण पवार असू दे, असे जे खेळाडू आहेत की जे ज्यांची नावं ऑलरेडी यायला पाहिजे होती, जसं 100% नाही नाही, पण तुम्ही आता असं बोलता ना की लास्ट टाइम जर निखिल पाटील जर परफॉर्मन्स बघितला तर तो 100% कुठल्या तरी टीम मध्ये खेळायलाच हवा होता. म्हणजे कारण की त्याने रजत मुंडे सारख्या बॅट्समनला मेडनवर टाकली, परत त्याने बॅटिंग सुद्धा चांगली केली. अमित पारकरने सुद्धा तिकडे जाऊन बॉलिंग चांगली केली. हे नावं ऑप्शन तरी दिसायला पाहिजे होते असं म्हणजे माझं तरी म्हणणं आहे. एकंदरीत ती फ्रॉड प्रकारची टुर्नामेंट आहे की ज्याच्या बरोबर, म्हणजे ज्याची सेटिंग आहे तोच ती टुर्नामेंट खेळू शकतो बस. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की कोणतं असं मैदान आहे की जिथे अजिंक्य वैतीला आपला खेळ दाखवायला जास्त आवडतो? मला जास्त क्रीडा भवनला खेळायला भरपूर आवडतं. क्रीडा भवन एक आणि रांजणपाडकर मैदान. रांजणपाड्याला तर शारजा बोलतो, कारण की तिथे तर बॉलरची म्हणजे बॉलरचं तर हालच आहे. एकतर छोटी विकेट आहे, 6 पण म्हणजे जवळजवळ 45-50 मीटर म्हणजे मजा येते. क्रीडा भवनला पण खेळा म्हणजे बॅटिंग करायला मजा येते आणि रांजणपाडच्या ग्राउंडवर पण बॅटिंग करायला भरपूर मजा येते. बरोबर, कारण जास्त करून तुम्ही आणि क्रीडा राजन क्रीडा भवनला क्रीडा खेळताना भवनला देखील पण दिसतात. मला तरी हो 100%. आणि क्रीडा भवनला पण सांगायचं झालं तर क्रीडा भवनला मला असं वाटत नाही की माझी एक पण इनिंग अशी फेल गेली असेल. क्रीडा भवनला म्हणजे मजा वाटते खेळायला. बरोबर, एक आणि ते पब्लिकचा पण सपोर्ट असतो, क्राऊड आणि असतो. छोट, हा, छोटं बरोबर आहे, ग्राउंड आहे, नक्की. बरोबर आहे. पुढला नाही पण प्रश्न तसं असा आहे, बघायला गेलं तर क्रीडा भवनला बॉलर लोकांना पण ऍडव्हान्टेज आहे, कारण की ती advantage थोडी आहे. स्किट विकेट आहे. हा, कारण तिथं जो जास्त करून आडवा शॉट खेळणारा जो असतो तो तिथं जास्त प्रमाणात चालतो असं बोलायला हरकत नाही. कारण सरळ षटकार मारण्यापेक्षा हा, बरं. लेग साईडचं ग्राउंड हा, आणखी नाही पण तिथे त्या साईडला लेग म्हणजे शॉर्ट बॉल मारणं सुद्धा कठीण आहे, कारण की तिथे बॉल स्वीट होतो आणि म्हणजे एका चेसच्या लेवलला येतो, त्यामुळे तो बॉल मारणं सुद्धा कठीण आहे. बरोबर. तू युवा खेळाडूंना काय सांगशील, जर क्रिकेटकडे करिअर म्हणून बघितलं पाहिजे की स्वतःचं वैयक्तिक दुसरं करिअर पण केलं पाहिजे, काय सांगशील? नाही नाही, मी तर सांगेन क्रिकेट आहे असं मी बोलत नाही की क्रिकेटमध्ये पैसा नाहीये. क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर पैसा आहे, पण एक आपण थोडंसं थोडं फायनान्शियली स्टेबल म्हणजे जॉब वगैरे करून एक आपलं पॅशन म्हणून क्रिकेट खेळलं पाहिजे. असं नाही की सर्वच आपण क्रिकेटवर डिपेंड राहायला पाहिजे. आणि जर मी एवढंच सांगेन की जर तुम्हाला जर खरोखर जर क्रिकेट जर फुल टाइम करायचं तर मग ते फुल टाइमच करा. असं नाही की मी क्रिकेट पण खेळतोय आणि जॉब पण करतो. जर एखाद्याला जर खरंच जर मनापासून इच्छा असेल तर त्यांनी फुल टाइम करायला काहीच हरकत नाही. कारण की आपल्याकडे अजून भरपूर क्रिकेटसाठी पैसा म्हणजे पैसा येणार आहे. कारण की आता आपल्याकडे टुर्नामेंट होतात, 5-5 लाख 10-10 लाखाचे टुर्नामेंट होतात. आणि बाकी आपल्याकडे अशी प्राईज मध्ये पण 55,000 50,000 ही प्राईज मध्ये असते. तर बरोबर ज्याला जर करायचं असेल तर त्यांनी मनापासून फुल टाइम केलं पाहिजे. बरोबर.
आपण जर पाहिलं तर तू कबड्डीमध्ये पण तितकाच आम्हाला दिसतोस जितकं क्रिकेटमध्ये. काय सांगशील कबड्डी पण एक असं बोलायला हरकत नाही की कबड्डी पण तुझं एक पॅशनच आहे जसं क्रिकेट आहे का? काय सांगशील त्याबद्दल? कबड्डी ऍक्च्युअल मला मला क्रिकेटपेक्षा माझा मोस्ट फेवरेट गेम असेल तो कबड्डी असेल. कारण की कबड्डी म्हणजे कबड्डी खेळायला मला भरपूर आवडायचं. पण माझ्या लिगामेंट टिअरमुळे मी कबड्डी खेळणं टोटली बंद केलं. आणि घरूनही म्हणजे ओरडायचे की तुला कशाला खेळायला पाहिजे, तुझं क्रिकेट चांगलं चालेल तू क्रिकेटकडे फोकस कर, हे कबड्डी वगैरे खेळायचं बंद कर. पण तरी पण म्हणून आता कबड्डीच्या मॅचेस वगैरे बघायला पण जायचं कमी केलंय. कारण की तिथे एकदा गेलो आणि आपला संघ जर तिथे खेळतोय तर मग मला तिथे राहवत नाही. मग मी कोणाकडून तरी किट मागणार, मी ग्राउंड मध्ये उतरणार, मग परत काही इंजुरी झाली तर मग परत ते घरून शिव्या पडणार. त्याच्यामुळे मग मी हल्ली असं केलं की मी कबड्डीच्या मॅचेस बघायच्याच बंद केलं. मग तिकडे बरोबर. जातच नाही. नक्कीच. एक पर्सनल क्वेश्चन आला होता की अजिंक्य वैतीचं लग्न कधी आहे? असं एक दोन तीन मी जेव्हा विचारलं होतं तेव्हा मला हाच प्रश्न सारखा सारखा येत होता. काय सांगशील की नाही कोण असं? हे आता हा क्वेश्चन कोणी विचारलंय ते पण मला चांगलंच माहिती आहे. पण ह्याच्यावर आपण नको बोलूया असं मला वाटतं. कारण ते प्रश्न सारखे सारखे तेच प्रश्न येत होते म्हणून नाही नाही प्रश्न ह्याच्यावर त्यांच्या. हा क्वेश्चन आपण स्किप करूया असं मला वाटतंय. आपण क्रिकेटवरती बोलूया. नक्कीच. काय सांगशील अलिबागच्या क्रिकेटमध्ये बदल व्हावा असं? कारण बोललास तर तुम्ही पण तुमच्या पण संघाला बोलायला हरकत नाही. ओव्हरऑल मी सगळ्या अलिबागच्या संघांना बोलेन की मॅचेस जर 9 वाजता सुरू झाल्या तर बरं होईल. त्या 12-1 वाजता नाही मी चालू पण होतात. तेच बरोबर आहे. मी तर तेच सांगेन की आपल्या आता जिथे अलिबाग ते रेवस रेवस नाही नौकरच बोला आणि इकडे हाशिवरा वगैरे तिनविरा वगैरे सर्व पडतात. त्यांनी जर जर एक चांगली अशी जर मीटिंग जर कंडक्ट केली मग आपण एक कोणतरी एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड घेतला किंवा समजा म्हणजे छोटम शेटला पुढे घेतला किंवा महेंद्र शेटला पुढे घेतलं किंवा चिवतायला घेतलं की त्यांच्याकडून एक आपण अशी हमी घ्यायची की बाबा जेवढे काय आता आपल्याकडे किंवा 100 कॅप्टन आहेत बोला किंवा 100 टीम आहेत तर 100 प्लेअरला एका एका ठिकाणी बोलवायचं आणि त्यांना असं करायचं की बाबा जे काही रूल आपले जे म्हणजे ज्या मीटिंग मध्ये ठरतील की बाबा असं असं आहे आणि हे रूल तुम्हाला फॉलो करायला लागतील. पण ह्याच्यामध्ये पण कसं आहे की जो संघ फॉलो करणार नाही त्याला पूर्ण वर्षभर बॅन केलं पाहिजे किंवा त्याला इथे कुठेही टुर्नामेंट होते अलिबागमध्ये कुठेही टुर्नामेंट होते त्या संघाला इथे आपण घ्यायचंच नाही. कारण की कसं होतं की आज तुम्ही टुर्नामेंट ठेवली तिथे तो संघ खेळत नाही पण तीच जर टुर्नामेंट मी ठेवली माझा जर तो कोण मित्र आहे तर मी त्याला तो टुर्नामेंटला खेळतोय. मग ह्या आपल्या आयोजकांनी असं केलं पाहिजे किंवा एक आपली जी कमिटीचे मेंबर आहेत म्हणजे आपण सर्व जे आपले 100 एक काहीतरी संघ असतील टोटल त्यातून आपले काहीतरी 10 एक मेंबर सिलेक्ट करायचे की बाबा हे आपली कमिटी बघतील किंवा असं केलं तरी पण काही हरकत नाही की बाबा आता मांडवा ते झिराट ते नवगाव आणि नवगाव ते अलिबाग म्हणजे ह्याच्याकडे काय करायचं इथली 4-5 माणसं आपण म्हणजे नेमायची आणि समजा आता झिराडमध्ये समजा आता आवासमध्ये टुर्नामेंट आहे तर मग ती टुर्नामेंट कोण बघतील जे आपले मांडवा त्या झिराडमध्ये जे काय 5 आपण जे मेंबर दिलेले आहेत मग ज्या तिथे ज्या टुर्नामेंट होतील ते 5 जणांनी हँडल करायच्या. आता समजा उद्या किहीमध्ये टुर्नामेंट आहे तर झिराट ते नवगावमध्ये जे 5 मेंबर असतील त्यांनी ते टुर्नामेंट बघायचं म्हणजे तिथे जो काही प्रॉब्लेम येईल किंवा जो काही असं झालं तसं झालं तर ह्या 5 जणांमध्ये तो रिझॉल्व्ह करायचा. असं जर आपण केलं तर आपलं कसं म्हणजे एक अलिबागचं क्रिकेट जरा सुधरेल असं मला तरी वाटतं. आणि आपलीतला अजून एक म्हणजे बॅड हॅबिट आहे बोलता येईल की आपल्याकडे सामने हे 12 वाजता चालू होतात. म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशी लॉट येऊन सुद्धा तुम्ही 12 वाजता मॅच राहता त्याच्यासाठी ते म्हणजे चुकीचं आहे मित्र बोलून. आपल्याकडे पहिला बॉल म्हणजे 9:30ला तरी पडलाच पाहिजे. 9:30ला जर पडला तर 5:30 पर्यंत ऑलमोस्ट सर्व मॅचेस 5 ते 6 ओव्हरच्या आपल्याला खेळायला मिळतील. नक्कीच. आणि हे त्यावेळेस अजून एक आहे की हे आपण बोलतो की गाव टू गाव बोला किंवा टीम टू टीम बोला हा फॉर्मॅट पहिले अलिबाग क्रिकेटमध्ये फिक्स झाला पाहिजे की बाबा तुम्ही एकतर गाव टू गावच करा आणि पण टीम टू टीम तर मला तरी वाटतं की हा कुठे कन्सेप्ट येतच नाही की टीम टू टीम तुम्ही एकतर गाव टू गाव करा नाहीतर मग सर्व ओपन करा. बरोबर. त्यानेच क्रिकेट पुढे जाईल असं बोलायला हरकत नाही. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. अजिंक्य वैतीला कोणता असा खेळाडू आहे की ज्याच्यासोबत खेळायला मजा येते की ज्याच्यावर विश्वास जास्त आहे तुझ्यापेक्षा?
माझा म्हणजे मोस्ट फेवरेट प्लेअर असेल तर तो सूरज पाटील असेल अलिबाग मधला. कारण की सूरज पाटील सारखा प्लेअर म्हणजे मी तरी बघितलं नाही. कारण की जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम APL खेळलो तेव्हा माझ्यासोबत होता. म्हणजे पाटील, म्हणजे त्याला असं प्रेमाने पाटीलच बोलतो, पाटील म्हणजे माझ्यासोबत होता. तर तेव्हा पण शिरू सोबत आम्ही फायनलची मॅच हारलेलो. आणि तो म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत एवढा सिरियस आहे की तो घरी जाऊन अक्षरशः म्हणजे बेडरूम मध्ये कडी लावून रडत होता. आणि त्यांनी म्हणजे मला एक आता ही पर्सनल गोष्ट आहे, मी सर्वांसमोर सांगतो. पण तो मला सांगत होता की वैसे नाही म्हणजे, आणि त्याच्याकडून तेव्हा त्याला पण आम्ही म्हणजे पाटीलला जास्त पॉईंट देऊन खर्च केला आणि तो बोललेला की नाही म्हणजे माझ्याकडून परफॉर्मन्स झाला नाही असं तसं. तर मी बोललो जाऊ दे दादा, बोललो होत जातं. पण पाटील सारखा चिकट प्लेअर मी अजूनपर्यंत बघितलं नाही. कारण की जेव्हा जेव्हा तो पाटील खेळतो म्हणजे जेव्हा कुबेर इलेव्हन किंवा क्युबर इलेव्हन वरचे साई जड अशी मॅच असते, तेव्हा म्हणजे मी एकच सांगेन की ग्राउंड मधला सूरज पाटील आणि ग्राउंड बाहेरचा सूरज पाटील ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तो जेव्हा ग्राउंड मध्ये खेळतो तेव्हा तो म्हणजे ऍज अ दुश्मन म्हणूनच खेळतो की बाबा समोर कोण पण असू दे. म्हणजे तो जेव्हा विकीची विकेट घेतो, जेव्हा माझी विकेट घेतो किंवा जेव्हा ओमकारची विकेट घेतो तेव्हा भरपूर खुन्नस दाखवतो. पण जेव्हा तो आम्हाला ऑफ ग्राउंड भेटतो, ग्राउंडच्या बाहेर भेटतो, तेव्हा म्हणजे एकदम पोलाइटली म्हणजे बोलतो बोलतो आमच्याशी वार्ता करतो असं. बरं. पहिला आणि सूरज प्रश्न असा पाटीलचं अजून एक बोलायला आवडेल की तो असा म्हणजे कुठे म्हणजे पैसा घेत नाही खेळायचं. म्हणजे मी जरी जेवढं ऐकलंय तेवढं सूरज पाटील कधी कोणाकडून पैसे घेतलेले मी आठवत नाही सूरज पाटीलकडून. सूरज पाटील तुझ्या तसा बोललास तर मग जास्त विश्वास त्याच्यावर आहे, तर तुझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त. तुझ्या भावाबद्दल काय सांगशील? तुझ्या पावलावर पाऊल ठेवून त्याने देखील साई विराट मध्ये आता आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, काय सांगशील? नाही, तो पण सध्या म्हणजे तो त्याचा बॅटिंग ऑर्डर आणि माझा बॅटिंग ऑर्डर म्हणजे दोघांचा पण बॅटिंग ऑर्डर सिमिलरच आहे असं बोलायला काही हरकत नाही. कारण की त्याला सुद्धा 4-5 बॉल खेळायला मिळतात, मला सुद्धा 7-8 बॉल खेळायला मिळतात. अं, तो पण त्याचा गेम म्हणजे इम्प्रूव्ह करतोय. पण त्याने थोडं 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 फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याची म्हणजे बॉलिंग सध्या चांगली टाकतो, थोडा म्हणजे शोल्डर मजबूत केले बोला किंवा थोडा स्पीड गेन केला तर तो सुद्धा चांगली म्हणजे एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणजे मोन्या कसं आहे त्या कॅटेगरीमध्ये तो येऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी पण थोडा फिटनेसकडे लक्ष आणि बॉडी वगैरे म्हणजे फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःचे स्ट्रोक वगैरे म्हणजे इम्प्रूव्ह केले पाहिजे त्यांनी. बरं. तुला जर अलिबाग क्रिकेट मधली ऑल टाइम जर फेवरेट टीम बनवायला सांगितली तर प्लेयर असतील तुझ्या? माझे ऍक्च्युअल मध्ये प्लेइंग 11 नाही बोलता येणार. कारण की मी 15 प्लेयरची लिस्ट बनवतो. कारण की कसं आहे डिपेंड अपॉन ग्राउंड, डिपेंड अपॉन कंडिशन की समोरच्या टीम मध्ये बॉलर कसे आहेत. त्याच्यामुळे माझा फर्स्ट प्रेफरन्स असेल ओपनिंगला मोन्याला आणि मोन्यासोबत आमचा कैवल्य पाटील. त्याच्यामध्ये अजून एक निशांत कडवेक असेल ओपनरला एक म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि जर लगेच विकेट गेली तर मग सूरज पाटील किंवा आमचा ओमकार पाटील असेल, हे 2 प्लेअर असतील. मिडल ऑर्डर बोलत झालं तर मग मी स्वतः असेल, माट्या असेल आणि प्रारंभ पाटील असेल. आणि खाली बॉलिंग लाईन बोलत झालं तर मग जाड्या असेल, अजून सुमित पत्रे असेल. आणि मला अजून एक नाव घ्यायला आवडेल की मला सूरज खांबे सुद्धा म्हणजे बॉलर ऍज अ बॉलर म्हणजे भरपूर आवडतो. ती म्हणजे एकदम शांत स्वभावाचं आहे आणि म्हणजे मस्त बॉलिंग टाकतो. मग तोही माझ्या टीम मध्ये असेल. नक्कीच. आदर्श एक असेल, जाडे असेल, निखिल असेल, शिरू एक असेल. म्हणजे अशी 15चा स्क्वॉड आपण बनवू शकतो. बरोबर आहे. तोच प्रश्न घेऊन म्हणजे याच तुझा प्रश्न तयार करतो तुझ्यासाठी की आता मी निखिल पवार म्हणजे जो आपला गोलू आहे त्याची इंटरव्ह्यू घेतली होती. त्यात त्याला प्रश्न केला होता की अलिबागचं क्रिकेटचे खेळाडू, अलिबाग मधले खेळाडू बाहेर दिसत नाही, याला कारण असं आहे की जसं दिगंबर बोलले होते की आपले खेळाडू बाहेर एंट्रीच नाही होत आहे, जातच नाही तर दिसतील कुठं. तेव्हा मी मी त्याला तेच हा बोलतोय प्रश्न की केला होता निखिलला की हाच प्रश्न केला होता की तू एक संघ मालक म्हणून 11 जणांचा तरी संघ बाहेर अलिबाग 11 खेळला पाहिजे पूर्ण महाराष्ट्र. तू काय सांगशील त्याबद्दल?
नाही बरोबर आहे तू म्हणजे एकदम बरोबर बोलतोस कारण की कसं आहे आपल्या इथले प्लेअर लोकांना म्हणजे कुठेतरी कमी समजलं जातं कारण की पनवेल बोला उरण बोला किंवा पेण बोला त्या याच्यामध्ये भरपूर एंट्री होतात तर आपल्या इथे कोणीतरी इनिशिएट घेतला पाहिजे किंवा कसं आहे जोपर्यंत आपल्या म्हणजे जे आपले जे प्लेअर खेळतात त्यांची युनिटी होत नाही तोपर्यंत आपलं अलिबागचं क्रिकेट सुधारू शकत नाही आता मला सुद्धा माहिती आहे की बाबा माझी तुझ्यासोबत भांडणं आहेत तुझी माझ्यासोबत भांडणं आहेत म्हणजे अशा आपल्या प्लेअर आहेत की बाबा म्हणजे मोन्याचं माझ्यासोबत पटतंय तर त्याच्यासोबत भांडण आहे माट्या माझ्यासोबत गोड बर आहे तर माट्याचं त्याच्यासोबत भांडण आहे शिरूचं माझ्यासोबत भांडण आहे तर दुसऱ्यासोबत गोड आहे म्हणजे असे भरपूर किस्से आहेत मी असं बोलत नाही पण तेव्हा हे जे आपले जेव्हा त्यांच्या म्हणजे आतमधले प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह होतील तेव्हा आपण कुठल्या तरी एका म्हणजे एका स्पॉन्सरला किंवा आपल्याकडे एवढे स्पॉन्सर त्यांना आपण बोलू शकतो की तुम्ही आमच्या अलिबागची एंट्री करा आणि हे खरोखर झालं पाहिजे की बाबा आणि असं पण बोलत नाही की तुम्ही आम्हालाच खेळवा की ह्याच प्लेअरला खेळवा ज्या ज्या सीझन मध्ये जो प्लेअर फॉर्मला असेल किंवा बाबा समजा या सीझनला की हा प्लेअर चांगला फॉर्मला तर त्याला तुम्ही घेऊन जा म्हणजे नो डाऊट आणि त्यांना त्याला नेलं पण पाहिजे त्यासाठी आपला अलिबागने पूर्ण सपोर्ट पण केला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे पॉलिटिक्स न झालं पाहिजे की बाबा ह्याची टीम मध्ये वट आहे तर हाच गेला पाहिजे म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स बघून त्या प्लेअरला अलिबाग म्हणजे अलिबागच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये घेऊन जात त्यासाठी आपण एखादा कोणतरी स्पॉन्सर बघितला पाहिजे आणि गोळी तर आपली एंट्री करू शकतो गोळीला काहीच हरकत नाही पण आपल्या प्लेअर लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे हेच मी म्हणजे लास्टला बोलेन नक्कीच. प्रश्न आता आलाय राजकारणाचा बोललास म्हणून. आता आपण बघतो अलिबागच्या क्रिकेटमध्ये बरेच असे संघ आहेत की त्यांचे दोन दोन भाग आहेत की सगळे एकत्र खेळत होती राजकारणामुळे वेगवेगळी झाली. काय सांगशील क्रिकेटमध्ये राजकारण? शेवटचा प्रश्न, क्रिकेटमध्ये राजकारण किती प्रमाणात आहे अलिबागच्या क्रिकेट? काय सांगशील? राजकारण बघायला गेलं तर राजकारण म्हणजे आहे असं बोलता येणार नाही की राजकारण आहे म्हणजे आवाजची चांगली टीम घ्या नागेश्वर आवाजची म्हणजे आता मी असं बोलू शकतो की चांगली टीम होती नागेश्वर आवाजची पण कुठेतरी काहीतरी राजकारणाला एका टीमचे दोन टीम झाल्या म्हणजे आज जर नागेश्वर आवाज ती जर पहिली टीम असती म्हणजे सौरभ गव्हाणकर सूरज गव्हाणकर समीर पारकर अमित पारकर हे जर म्हणजे त्यांच्यासोबत ते मंदार वगैरे आता जे नवीन नवीन संदेश सोना कवळे हे जर आज जर एकत्र खेळत असते तर नागेश्वर आवाज हा नाव कुठेतरी आज सुपर एट मध्ये असतं किंवा ते कुठेतरी वेगळा क्रिकेट खेळत असते असं बोलते आणि अजून सुद्धा तर आमचं पण एक उदाहरण घ्या साई जिराटचं की साई जिराट आणि सिद्धिविनायक जिराट जर आज एकच असतं तर आम्हाला पण कोणी म्हणजे आतापर्यंत थांबवलं नसतं असं विषय पण ते कुठेतरी म्हणजे बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण एक चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे एवढंच बोलेन मी तर सर्वांना म्हणजे लास्टला हेच सांगेन की तुम्ही पॉलिटिक्समुळे क्रिकेटला दूर लोटू नका क्रिकेट आपलं फक्त म्हणजे जेव्हा मॅच आहे तेव्हा पुरतं बोलायचा प्रयत्न करा नंतर मग जो तो आपल्याला वाटला जातो त्याच्यामुळे जेव्हा आपण ऑन प्लेअर जेव्हा ग्राउंड मध्ये आकाजन येतो तेव्हा सगळेजण सोबत राहा आणि चांगलं क्रिकेट खेळा बस बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, माझ्या पेज बद्दल काय सांगशील? काय बोलशील नाही पेज? खरंच तू ही म्हणजे खूप चांगली कल्पना चालू केलेली आहेस आणि सर्वांना मी तेच सांगेन की आपलं अलिबागचं क्रिकेट इन्स्टा चॅनल आहे त्याला फॉलो करा आणि तुझा अनिकेत आवडी असं काहीतरी ह्याचं युट्यूबचं चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि खरंच तू हे म्हणजे एक तुझी काय बोलत त्याला एक तू संकल्पना चालू केलीस त्यासाठी खूप खूप तुला पण धन्यवाद बोलेन आणि असंच पुढे म्हणजे चालू ठेव कारण की आपल्या नाही, इथले नक्कीच. अलिबाग मधले छोटे मोठे माझं प्लेअर दिसून माझं येतील असं तेच आहे की माझं असं मत आहे की आपण जरी रायगड प्रीमियर लीग आता विषय निघाला म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये जरी बघितलं तरी पण पनवेल उरण खोपोली पेन पर्यंतच खेळाडू जास्त दिसतील आणि फक्त कारण की 10 ते आपले 15. आपल्या अलिबागचे प्लेअर कधी दिसतच नाहीये कारण की आपल्या हा, अलिबागच्या तालुक्याची एंट्रीच होत नाही आणि हा विषय मी माट्याला सोबत सुद्धा आम्ही डिस्कस केला की पण माट्या बोलतो की नाही माझ्याकडे स्पॉन्सर नाही असं नाही हे नाही पण त्याला सुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे की बाबा माटे तू बघ कोणतरी आपण काहीतरी करू असं कारण की आपल्या प्लेअर मध्येच भानगडी आहेत त्या ज्यापर्यंत त्या सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपलं अलिबागचं क्रिकेट पुढे जाऊ शकत नाही मी म्हणजे मगाशी पण बोललो आणि कारण आता पण रायगड सांगतो प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट आता आपण बोलू शकतो त्यात फक्त 10 ते 12 प्लेयर दिसतात. आणि अलिबागचे माझं हेच बरोबर मत आहे, माझं म्हणून हे मी चालू केलं कारण का या माध्यमातून का नाही काहीतरी खेळाडू आमच्याकडे पण आहेत. बरोबर आहे बरोबर आहे हेच या मागचं धोरण आहे. आणि आपल्या
आणि आपल्याकडच्या प्लेअर लोकांचं पण कसं आहे की ऍज कम्पेअर्ड टू ते म्हणजे त्यांचे लोक कसे आपले सर्व प्लेअर जॉबला वगैरे आहेत की त्यांना पण पॉसिबल होत नाही की बाबा आता रायगड प्रीमियर लीग सारखी टुर्नामेंट झाली तर ती टोटली म्हणजे 15-16 दिवस चालणारी टुर्नामेंट आहे. तर तिथे आपली मॅच केव्हा असेल काय असेल त्याच्यामुळे काही काही प्लेअर तर आपले म्हणजे फॉर्म पण भरत नाही की बाबा नाही मला ऍडजस्ट नाही होऊ शकत मी एवढे दिवस सुट्टी नाही मॅनेज करू शकत असं पण आहे. पण तरी सुद्धा अलिबागच्या प्लेअर लोकांनी सर्व एकत्र येऊन ह्याच्यावरती डिस्कस केलं पाहिजे की बाबा आपल्याला एखादा स्पॉन्सर चांगला बघितलं पाहिजे आणि अलिबागचे टीम कशी ओपन लॉटला खेळ किंवा तालुका आपला जास्त टुर्नामेंट खेळायचा विचार केला पाहिजे. आणि एक प्रश्न असा की अजिंक्यला साई झिराट व्यतिरिक्त कुठला संघ असा वाटतो की जो खरोखर त्या संघात समजा जर साई झिराट व्यतिरिक्त खेळायला लागला तर कुठल्या संघात केले असा? नाही नाही मी तर नाही खेळू शकत साई विराट सोडून तर म्हणजे पहिले मी विचार केलेला की बाबा आम्ही पण टीम सोडवू कारण की एवढं आम्ही खेळून पण आम्हाला काही गावातले चांगले बोलत नाही तेव्हा गावाचा सपोर्ट नाही तर म्हणजे हा विचार ना माझ्या एकट्याच्या मनात नाही म्हणजे आमचे म्हणजे भरपूर प्लेअर आहेत ओमकार असेल प्रारंभ नाही ओमकार असेल मी असेल प्रारंभ बोला किंवा अजून म्हणजे भरपूर प्लेअर आहेत की ते बोललेले की नाही आपण एवढं म्हणजे साई विराटसाठी खेळतो तर आपल्याला फायनान्शियली तर काही सपोर्ट होत नाही म्हणजे तर लोक तरी चांगले बोलले तरी पण आपल्यासाठी म्हणजे ते इनफ आहे. पण कुठेतरी आम्ही विचार केला की आम्ही दुसरी संघातून खेळू पण आता तर अशी इच्छा होत नाही की बाबा साई जिराट नसेल तर कुठल्या टीम मध्ये खेळ पण लास्ट पर्यंत कुठला साई संघ जिराट मध्येच तुला खेळ. आवडतो तुमच्या संघाच्या व्यतिरिक्त? मला यंग टॅलेंट मध्ये बघायला झालं तर आत्ताचा आगर सुरे संघ खूप की टोटली पूर्णपणे यंग प्लेअर आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचं कसं आहे म्हणजे मस्तपैकी म्हणजे मस्त क्रिकेट चांगलं क्रिकेट खेळतात आत्ताच्या कंडिशनला बघायला गेलं तर. बरोबर. तोच कारण त्यांच्या खेळांनी आतापर्यंत तसं बोललं असतं ती म्हणजे मी त्याला साहिलला पण बोललो होतो नाही की ते कसं गपचूपणे. आहे आगरसोचं कसं आहे म्हणजे ते ते शांतीत क्रांती करतात असा विषय आहे हा त्यांचा तेच मी पण बोललो म्हणजे होतो त्याला हा एकदम की शांत क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यामध्ये कसं त्यांची ते जास्त सिनियर कोण बोलायला पण नाही ते दोघं तिघे आहेत विवेक असेल साहिल असेल ते काय ते दोघं जण डिसिजन घेतात आणि ते फायनल करतात असं आहे. त्याच्यामुळे आगरसुरे एक संघ म्हणजे आताच्या कंडिशनला मस्त वाटतो मला चांगला वाटतो. नक्कीच तुला आता तू दिलेली मुलाखत खरोखर मला तुझा वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद बोलतो. आपण इथे थांबू. पुन्हा नवीन खेळाडू सोबत आपण नक्कीच भेटू. पण त्याला एक तुला असा प्रश्न एकच लास्ट होता की तुमच्या कुठल्या खेळाडूची मुलाखत व्हावी माझ्या चॅनलवर असं तुला वाटतं? आमच्या टीम मधली मला तरी वाटते विनोद पाटीलची घ्यायला काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला जर साई जिराटचं जर बॅकएंड समजायचं असेल तर विनोद पाटील चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आणि विकीची सुद्धा व्हायला पाहिजे ओमकारची व्हायला पाहिजे प्रारंभची व्हायला पाहिजे म्हणजे हे प्रशांत पाटील आहे त्याची पण सुद्धा व्हायला पाहिजे म्हणजे कसं प्रत्येक प्लेअर कडून प्रत्येकाची वेगळी अशी माहिती तुम्हाला म्हणजे मिळत जाईल असं आहे. पण जर तुम्हाला साई जिराचं जर बॅकएंड जर जाणून घ्यायचं असेल तर मला तर वाटतं विनोद पाटीलची इंटरव्ह्यू 100% झाली पाहिजे तो तुम्हाला जास्त चांगलं याच्याबद्दल सांगू शकतो. मागासपासून एक कमेंट मध्ये येतोय सुमित बद्दल बोला सुमित बद्दल बोला. काय सांगशील सुमित बद्दल? नाही सुमित सुद्धा म्हणजे भरपूर सपोर्ट करतो टीमला म्हणजे आणि तो आता यावर्षी मला तरी वाटतोय नेट्स मध्ये जातो म्हणजे स्वतः पर्सनल खर्च करतोय तर तो यंदा आम्हाला असं बोललेला आहे की बाबा तुम्ही यंदा माझ्या माझ्या म्हणजे बॅटिंग ऑर्डरचा विचार करा तर 100% आता मी तर सध्या तिथे नसतो तर जे काही डिसिजन घेतील पोरं तर मला पण असं पर्सनल माझं मत आहे की बाबा सुमितला यंदा बॅटिंगसाठी प्रमोट केलं पाहिजे. नक्कीच खरोखर धन्यवाद तुझं की तुम्ही मला तुझा बहुमूल्य वेळ दिलास. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी तुला शुभेच्छा देतो. येणारं सीझन हे तू या अधिक तुझ्या परफॉर्मन्सने गाजव. धन्यवाद. चालेल थँक्यू चला